आप लोग अपने माइक बंद करेंगे तो रिकॉर्डिंग में शुरू कर सकती हूँ। जय बाबा। प्रशांत जी कुछ कहना चाह रहे हैं क्या? यूजुअली क्वेश्चन। हाँ जय बाबा बोलिए आप। माइक अपना जी आप म्यूट कर दीजिए, माइक कुछ नहीं कहना है तो। थैंक यू। कुछ नहीं। हेलो। सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्स ईश्वर मराठी भाषांतर आपण ईश्वर वचन वाचतोय, जे वर्ध्याचे हरा पंडित आहेत त्यांनी हे भाषांतर केलेलं आहे. आणि त्यातलं महत्वाचं प्रकरण चेतनेची उत्क्रांती आपण बघतोय. तर गेल्या वेळेला आपण पान नंबर 231 वर थांबलो होतो. आज आपण 232 पान नंबर वरून सुरुवात करणार आहोत. याच्यात मध्ये महत्वाच्या 2 पुरवण्या पडतात, पण त्यातली एक पुरवणी आपण सध्या पेंडिंग ठेवणार आहोत. का? कारण ईश्वराच्या 10 अवस्था 10 स्टेट्स ऑफ गॉड जे आहे त्याच्याशी ती कनेक्टेड जास्त आहे. त्या अवस्था समजून एक्सप्लेन केल्याशिवाय आपण तिला समजून घेऊ शकत नाही. म्हणून ती पुरवणी आपण पेंडिंग ठेवू आणि जी दुसरी पुरवणी आहे ती आपण घेऊया. आपण सध्या जे 232 पानावर सुरुवात करू. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की ईश्वर म्हणजे काय. ईश्वर नाही अशी कुठलीही जागा नाही आणि सर्वव्याप्त ईश्वराचं स्वरूप आहे. तरीही ईश्वर एकच आहे, तरीही तो अनंत आहे. कसा? तर सर्व भूताठाई जो ईश्वर आहे, चराचरामध्ये जो ईश्वर आहे, सगळ्यांमध्ये जो ईश्वर भरून राहिलेला आहे, तर त्या इतक्या सगळ्या योनीस, त्यांचे एवढे सगळे स्पेसिस, त्यांचे इतके प्रकार, त्या प्रत्येकामध्ये सुद्धा ईश्वर आहे असं जर म्हटलं तर ईश्वर संख्येने बहुसंख्य आहे. वास्तविक ईश्वर एकच आहे. त्या एका ईश्वराच्या 2 अवस्था आहे. पहिली अवस्था म्हणजे मूळ अवस्था, परात्पर परब्रह्म अवस्था, आणि दुसरी म्हणजे ईश्वराची अंतिम अवस्था म्हणजे सचेततया. तो ईश्वर जाणतो की मूळ परात्पर ईश्वराच्या अवस्थेला तो जाणतो की असा ईश्वर आहे. ही ईश्वराची दुसरी अवस्था. आता आपण पुढे आत्मा आणि परमात्मा ह्याला सुरुवात केली होती की आत्मा हा परमात्म्यातच आहे, तो परमात्म्याच्या बाहेर नाही. म्हणजे आमच्या सगळ्या जीवांमध्ये परमात्मा आहे. आता त्याबाबत आपण पुढे सुरू करू. अतः आत्मा परमात्म्यातच आहे. आता आत्मा जो परमात्म्यातच आहे तो वस्तुतः स्वतःचा परमात्मा आहे, स्वतःच परमात्मा आहे. हे समजण्यासाठी आपण कल्पना करू की अमर्याद व तटरहित महासागराच्या अमर्याद विस्तारातून महासागराचा एक बिंदू अलग करणे किंवा अलग काढणे शक्य आहे. निष्कर्ष हा की महासागराचा हा बिंदू जेव्हा अमर्याद महासागरात असतो तेव्हा तो अलग करण्यापूर्वी महासागरच असतो व तो अमर्याद महासागरातच होता. महासागराचा एक बिंदू म्हणून नव्हे, परंतु स्वतःच एक महासागर म्हणूनच. कारण महासागराचा प्रत्येक बिंदू जेव्हा बिंदू होण्याच्या मर्यादाने मर्यादित होत नाही तेव्हा तो स्वतःच अमर्याद महासागरच असतो. इथे बाबांनी परत आत्मा आणि परमात्म्याचं समजावून सांगितलंय की आत्मा हा परमात्म्याच्या बाहेर नाही. कसं? आत्मा हा परमात्म्यामध्येच आहे. तर हे कसं? तर बाबांनी एक उदाहरणाच्या दाखल समजून सांगितले आणि फार सुंदर उदाहरण बाबा प्रत्येक वेळी त्याला तिथे देतात की अमर्याद महासागराची तुलना करा. ईश्वर किंवा परमात्मा हा एक महासागर आहे. त्यातला कुठलाही महासागरातला बिंदू जर घेतला तर त्या बिंदूला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व नसतं. वास्तविक महासागरातला प्रत्येक बिंदू हा स्वयं महासागरच असतो. त्याप्रमाणे प्रत्येक आत्मा हा परमात्मा आहे. हे आपल्या भारतीयांना फार अवघड नाहीये समजायला आणि ऍक्सेप्ट करायला, कारण आपण आपल्या लहानपणापासून वेदांतात सगळीकडे हे ऐकत आलोय की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, हो की नाही? तर हे फार सुंदर सांगितलेलं आहे वेदांतामध्ये की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे आपल्याला हे समजणं फार अवघड नाही की आत्मा हा परमात्म्यापासून वेगळा अजिबात नाही. तो परमात्म्यामध्येच आहे, म्हणजेच आत्म्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे.
जेव्हा तो आत्मा त्याला रिअलाइज होतं की अरे मी तर ईश्वर होतो आहे आणि राहणार, म्हणजेच तो स्वतः पुन्हा परमात्मा बनतो. जसं महासागरातला एक बिंदू बाजूला केला आणि पुन्हा तो महासागरात टाकला तर काय होतो, महासागरच होतो त्याचा, हो की नाही? तसा आपला आत्मा जेव्हा पुन्हा परमात्म्यात विलीन होतो तेव्हा तो परमात्माच होतो. आणि त्या महासागराच्या बिंदूला स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही, तो महासागराचाच एक भाग आहे. हे बाबांनी इथे सांगितलेलं या पॅरेग्राफ मध्ये. केवळ जेव्हा हा महासागराचा बिंदू अमर्याद महासागरापासून अलग केला जातो किंवा अमर्याद महासागरापासून तो थेंब म्हणून बाहेर काढला जातो, तेव्हा महासागराचा अलग केलेला बिंदू अमर्याद महासागराचा थेंब म्हणून मानला जातो. महासागरातून जेव्हा थेंब वेगळा केला जातो तेव्हा तो मर्यादित होतो. का? कारण तो अमर्याद महासागराच्या बाहेर आला आणि म्हणून तो मर्यादित होतो. पण तो जरी महासागरातून बाहेर काढला तरी तो महासागराचाच भाग असतो, त्याला स्वतःच वेगळं अस्तित्व नाही, कारण तो त्याच्यातून काढलेला आहे. तसाच हा परमात्म्यातून जीवात्मा आलेला आहे आणि म्हणून तो परमात्मापेक्षा वेगळा नाही. दुसऱ्या शब्दात बाबा सांगतात, वेगळ्या शब्दात अपरिमित व अमर्याद व तटरहित महासागर थेंबांच्या द्वारा स्वतःच्या त्या अपरिमित अमर्याद व तटरहित महासागराचा केवळ मर्यादित थेंब म्हणून मानला जातो व अपरिमित अमर्याद व तटरहित महासागराच्या तुलनेत हा महासागराचा थेंब अगदी परिमित व अगदी मर्यादित असतो व त्याला अपरिमित बंधने प्राप्त होतात. आता महासागर स्वतः कसा असतो? अमर्याद असतो, त्याला काही मर्यादा नाही, बंधन नाही. तट म्हणजे किनारा नाही, तो कुठे मिळत पण नाही. म्हणजे जो ईश्वराचे जे गुण आहे, अमर्यादपणा, शाश्वतपणा, हे सगळं कसं आहे की त्याला कुठलाही किनारा नाही, अमर्याद आहे. ह्या पद्धतीने त्या थेंबाच्या द्वारा सुद्धा तो महासागर स्वतःला अमर्याद तटरहित असा महासागरातला जरी तो थेंब असला, जोपर्यंत महासागरात आहे, पण तो बाहेर काढला की तो काय होतो, एक बिंदू होतो, म्हणून मर्यादित होतो. म्हणजेच तो अमर्याद महासागर जो अमर्याद आहे, त्याला ज्याला सीमा नाही, बंधन नाही, तट नाही, तो तुलनेत महासागराचा थेंब कसा होतो? महासागराच्या तुलनेत थेंब कसा होतो? मर्यादित असतो. त्याला मर्यादाची बंधनं प्राप्त होतात. म्हणजे आपण सगळे जरी ईश्वर असलो, की जे आपण मागच्या पानामध्ये बघितलं की ईश्वर कसा आहे, एकच आहे. पण जेव्हा या सगळ्या पाषाण ते मनुष्य या प्रत्येक योनीतल्या असंख्य लाखो करोडो प्रकारांमध्ये त्यांच्या माध्यमातून जेव्हा ईश्वर ते जीवन जगतो, तेव्हा ईश्वर संख्येने बहु होतो, बहुसंख्य असा होतो. पण वास्तविक जेव्हा तो नेणिवेतला ईश्वर स्वतःला जीवात्मा म्हणून टाकतो, जीवात्मा म्हणून त्याचा प्रवास सुरू होतो, तेव्हा त्याला बंधनं प्राप्त होतात. पण तो जरी मर्यादित झाला, त्याला जरी बंधनं प्राप्त झाली, तरी खरं तर त्याला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व नसतंच. खरं अस्तित्व महासागराचंच असतं. परंतु जसा महासागरात तद्वत आत्मा अपरिमित महासागराच्या थेंबाशी तुलना केली असताना अमर्याद व अपरिमित परमात्म्याच्या कोणत्याच मर्यादेबाहेर कदापिही असू शकत नाही, जशी त्याची तुलना अपरिमित अमर्याद व तटरहित महासागराशी केली जाते. आता इथे परमात्म्याच्या बाहेर आत्मा नाही हे बाबा समजावून सांगतायत. परमात्मा, आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश हे आपण समजतो, पण आपण परमात्म्यामध्येच कायम आहोत, असतो आणि राहणार. ते सांगण्यासाठी बाबा सांगतात की त्याचप्रमाणे जसा तो थेंब महासागराच्या बाहेर काढला तरी त्याला मर्यादा प्राप्त होते, पण तो महासागरात पुन्हा टाकला की तो अमर्याद होतो. वास्तविक तो प्रत्येक थेंब महासागर आहे. त्याप्रमाणे बाबा सांगतात की जा अमर्याद अशा महासागराशी थेंबाची तुलना केली असताना अमर्याद ज्याला सीमा नाही, असीम अशा परमात्म्याच्या कोणत्याच मर्यादे
बाहेर कदापिही आत्मा असू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेत काय सांगितले बाबांनी इथे? आत्मा अमर्याद आहे, असीम आहे, निर्बंध आहे, अविभाज्य आहे, शाश्वत आहे. मरण असतं ते देहाला, स्थूल देहाला असतं. आत्म्याला मरण कधीही नसतं. आत्मा, आपण म्हणतो ना आत्मा अमर आहे, आत्मा अमरच आहे. कसा? कारण तो खरा तर परमात्मा आहे, महासागरातला एक थेंब आहे, परमात्म्याचा अंश आहे, तो स्वतः परमात्मा आहे. जर आत्मा परमात्माचा अंश असेल, परमात्मा असेल, तर आत्मा सुद्धा एकच आहे, ईश्वर एकच आहे. त्याला विभागता येत नाही, तसं आत्म्याला विभागता येत नाही. हेच ते महत्वाचं प्रिन्सिपल बाबा नेहमी सांगतात की तुम्हाला मी जागृत करण्यासाठी आलोय तुमच्या अज्ञानातून. अज्ञान कोणतं? आपण प्रत्येकाला आणि स्वतःला एकमेकापासून भिन्न आणि ईश्वरापासून वेगळं समजतो, हे आपलं अज्ञान आहे. ह्या अज्ञानातून जाग करण्यासाठी बाबा आले आहेत. आपण सगळे एक आहोत, कारण आत्मा एकच आहे. त्या महासागराचा तो एक भाग आहे, तो कधीही विभागता येणार नाही. जे जे आत्मा कसा आहे हे बाबांनी डिस्कोर्सेस मध्ये, एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये एक पूर्ण चॅप्टर आहे. जे जे परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे ते आत्म्याचं आहे. आत्मा एकच आहे, शाश्वत आहे, विभागता येत नाही. हे सगळं बाबा ह्या सगळ्या पॅरेग्राफ मधून सांगू इच्छितात. ते आपल्याला समजून घ्यायचं, ऍक्सेप्ट करायचं, कारण बाबांनी ते सांगितलं. ते मनात रुजवायचं, बिंबवायचं आणि सतत ती भावना जागृत जर ठेवली तर पुढचा मार्ग आपला अध्यात्माचा सोपा होतो. तो कसा? तर पुढचं जे आहे षड्रिपूवर नियंत्रण मिळवणं, राग, लोभ, क्रोध, मत्सर, द्वेष ह्या सगळ्यांपासून मुक्त होणं. हे कधी शक्य आहे? जेव्हा हे एकतेचं तत्व आपण बिंबू की अरे तो माझ्यापासून वेगळा नाही, मी आणि तो वेगळा नाही, मी आणि तो एकच आहोत. हे पदोपदी आपण जाणून घ्यायचं, स्वतःला सांगत राहायचं. तेव्हा ह्या भिन्नतेचं जे आपल्यावर आवरण आहे त्याच्यातून हळूहळू ग्रॅज्युअली आपली सोडवणूक होईल. परंतु जसा महासागराचा बिंदू थेंब म्हणून महासागराच्या पृष्ठभागावरील बुडबुड्यांच्या द्वारा मर्यादा प्राप्त करतो, तसा हा बुडबुडा महासागराच्या बिंदूला बाह्यतः अमर्याद महासागरापासून वेगळे व मर्यादित अस्तित्व बहाल करतो. आता जर आत्मा एकच आहे, परमात्म्याचाच भाग आहे, परमात्म्यामध्ये आहे, तर वेगळे असं का आपण दिसतो? अज्ञानामुळे. हे अज्ञान कुठून आलं? संस्कारातून आलं. त्यालाच इथे बाबांनी बुडबुडा म्हटलेला आहे. की महासागराचा वरती जेव्हा आपण थेंब एक एक दिसतात आपल्याला, त्या लाटा उसळतात. लाट उसळले की तुषार उडतात, फेसाळल्यासारखं होतं, बुडबुडा होतो, आणि मग महासागराशी एकरूप असलेला बिंदू एक थेंब म्हणून वेगळा दिसायला लागतो. त्याप्रमाणे हे जीवात्मा जो आहे तो ह्या बुडबुड्यासारखा आहे. मी हे बऱ्याचदा आपण हे उदाहरण बघितलेलं आहे. किती लहान मुलं साबणाच्या फेसातून फुंकतात आणि त्याच्यातनं एवढे मोठे मोठे, ते महाबळेश्वरला तर फार छान खेळणं मिळतं आणि एवढे मोठाले फुटबॉलच्या आकाराचे मोठे मोठे बबल्स त्याच्यातून तयार होतात आणि ते खूप आकर्षक दिसतात. अगदी सप्तरंगी वगैरे वेगवेगळ्या रंगाचे असतात. मावळतीच्या उन्हात धरले तर अजून सुंदर दिसतात, इंद्रधनुष्य रंग त्यात दिसतात. इतकं ते लोभसवाणं असतं की त्याला पकडण्याचा मोह आवरत नाही. आणि तुम्ही जर तो पकडायला गेला बुडबुडा, काय राहता हातात? काहीही राहत नाही. अगदी तद्वत हे आयुष्य आणि आपलं जीवन आहे, एक बुडबुड्यासारखं आहे. पण बाबा सांगतात ह्या बुडबुड्यामुळे त्या एका थेंबाला महासागरापासून वेगळं असं अस्तित्व मिळालेलं आहे, मर्यादा प्राप्त झाली. कशामुळे? त्या बुडबुड्यामुळे. आता हा बुडबुडा अमर्याद महासागरापासून मर्यादित झाला त्या बुडबुड्यामुळे. त्यामुळे त्या बुडबुडामुळे त्याला वेगळं अस्तित्व बहाल झालेलं आहे. पण जसं बुडबुडाला हात लावला तर काही राहत नाही, तसं हे जीवन म्हणजे काय आहे? एक भास आहे, वास्तविक ते सत्य नाही. पुढे बाबा सांगतात त्याचप्रमाणे आत्मा जो न केवळ परमात्म्यात आहे
परंतु जो स्वतः परमात्मा आहे, बाह्यता अपरिमित व अमर्याद परमात्म्यापासून वेगळे अस्तित्व अनुभवतो व प्रतिपादित करतो. संस्कारांच्या बुडबुड्यांच्या बंधनाद्वारा जे संस्कार सचेत अज्ञान प्रदान करतात व ज्यांनी आत्मा झाकळून टाकला जातो व स्वतः परमात्म्यापासून मर्यादित व अलग अस्तित्व अनुभवतो. अलग अस्तित्व अनुभवतो. आता हे बाबांनी इथे फार महत्वाचं हे वाक्य सांगितलेलं आहे. ह्याचप्रमाणे जसं त्या बुडबुड्यामुळे त्या थेंबाला वेगळं अस्तित्व प्राप्त होतं, त्याचप्रमाणे बाबा सांगतात, इथे बाबा प्रतिपादन करतात, जोर देऊन सांगतात की परमात्म्यात केवळ आत्मा नाही, आत्मा केवळ परमात्म्यातच आहे असं नाही, तर तो स्वतःच परमात्मा आहे. बाबांनी सांगितलं तो थेंब महासागराचा थेंब म्हणून वेगळा नाही, तो स्वतः महासागर आहे, तो स्वतः अमर्याद आहे. त्याचप्रमाणे आत्मा अमर्याद आहे, तो परमात्म्यापासून केवळ वेगळा नाही असं नाही, केवळ तो परमात्म्याशी एकरूप आहे असं नाही, तो स्वतःच परमात्मा आहे. आत्मा स्वतः परमात्मा आहे. बाह्यरित्या जरी तो अमर्याद परमात्म्यापासून स्वतःचं वेगळं अस्तित्व अनुभवत असेल, प्रतिपादत करत असेल, दाखवत असेल, प्रगट करत असेल, तरी ते कशामुळे आहे? हे जे संस्कार आहे त्या संस्कारांच्या बुडबुड्यांमुळे आत्मा परमात्मा असूनही आत्मा म्हणून आपलं वेगळं अस्तित्व अनुभवतो आणि स्वतःला अमर्याद असूनही मर्यादित मानतो, केवळ आणि केवळ संस्कारामुळे. हे संस्कार कसे आहेत? तो जो नेणिवेतला आत्मा आहे की कोहम, त्यांनी प्रवास सुरू केला स्वतःला जाणण्याचा, त्याला तिथे मूळ अवस्थेत ईश्वराला अस्तित्व आहे पण चेतना नाही, त्याला भान नाही की मी ईश्वर आहे. मी ईश्वर आहे हे भान प्राप्त करण्यासाठी कोहम हे जाणण्यासाठी तो निघाला, त्याला चेतना प्राप्त झाली, पण दुर्भाग्यवश ती चेतना अति मर्यादित होती, नाही के बराबर. जसं की आपण बघतो वायू रूप, पाणी रूप, आणि पाषाणात त्याला अगदी नकळत नाही म्हणावी इतकीच चेतना त्याला होती. म्हणजे तिथे त्याला चेतना मिळाली, पण ती चेतना कशी झाली? अज्ञानजनक चेतना झाली. अज्ञानाची चेतना कशामुळे झाली? संस्कारांमुळे झाली. म्हणून तिथे आत्म्याला सचेत अज्ञान ह्या संस्कारांद्वारा, ह्या बंधनांद्वारा चेतना मिळाली. आता तो अचेत नाही, सचेत आहे, पण ती चेतना भ्रामक आहे, अज्ञान मूलक आहे. हे अज्ञान कशामुळे आलं? संस्कारांमुळे आलं. पहिला संस्कार कोणता? स्वतःला जाणून घेण्याची जी इच्छा होती, कोहम, म्हणजे इच्छेद्वारे, मनाद्वारे पहिला संस्कार उत्पन्न झाला. आता ह्या संस्कारांमुळे आत्मा पूर्ण झाकोळला जातो. आत्म्यात स्वतः वास्तविक काही बदल होत नाही. पण जसं आपण टिफिन लेक्चर समजावून घेताना अनेकदा हे उदाहरण घेतलेलं आहे की असे खूप रुमाल कपडे आहेत, गाठोड, आपल्या मराठीत सुंदर म्हणजे गाठोड शब्द आपल्या गावरान भाषेमधला, की हा आत्मा त्या गाठोड्यात बांधला जातो. हे गाठोडं कसलं आहे? संस्कारांचं एक आवरण आहे, अहंकाराचं एक आवरण आहे, मनाचं एक आवरण आहे, आणि असा त्या पुचुंडीमध्ये त्या गाठोड्यात तो आत्मा झाकोळला गेला किंवा बांधला गेला. आणि अशा पद्धतीने स्वतः परमात्मा असूनही त्या गाठोड्यामुळे तो आत्मा स्वतःला परमात्म्यापासून वेगळं असं अनुभवतो, असं समजतो की मी परमात्मा नाही आणि मी परमात्म्यापासून वेगळा आहे असं तो अनुभवतो. का? कारण त्याच्यावर ते आवरण आलं आहे की नाही, पडदा आला, तो आता आत गाठोड्यात आहे, त्याला काही बाहेरचं दिसत नाही खरं स्वरूप, त्याला दिसतं ते गाठोडच दिसतं. थँक्यू रवींद्र ठोसर. पुढे जाऊ शकतो. पुढे बाबा सांगतात, या बंधनांद्वारा जी बंधने संस्कारांच्या तुटवड्यामुळे बुडबुड्यामुळे आकारास आली व जी आत्म्याने स्वतःच निर्मिली, आत्मा बाह्यता परमात्म्यापासून वेगळ्या व अमर्यादित अस्तित्वाचा वारसा घेतो व अनंत परमात्म्यापासूनच्या स्वनिर्मित वेगळेपणामुळे आत्मा जो स्वतः अपरिमित
अमर्याद व अनिर्बंध आहे. स्वतःच अत्यंत परिमित व अत्यंत मर्यादित पैलू संस्कारांद्वारा प्राप्त अपरिमित मर्यादासह प्रदान करून देतो. आता इथे एक फार महत्वाचा मुद्दा बाबांनी सांगितला आहे की ही जी बंधनं आहेत, कोणती बंधनं? संस्काराची बंधनं. संस्कारांच्या बंधनांमुळे बुडबुडा आकाराला येतो. बुडबुड्यामुळे वेगळं अस्तित्व, मर्यादित अस्तित्व त्या थेंबाला म्हणजेच आत्म्याला, अमर्याद आत्मा जो परमात्मा आहे त्या अमर्याद आत्म्याला संस्कारांच्या बंधनांमुळे आत्म्याचं मर्यादित अस्तित्व प्राप्त मिळतं. आता ही जी बंधनं आहेत ती कुणी निर्माण केली? त्या आत्म्यामुळेच निर्माण झाली सगळी संस्कार. म्हणजे कशी? तर मनामुळे निर्माण झाले संस्कार, मनामुळे निर्माण झाले. म्हणे खरं तर तो परमात्म्यापासून वेगळा नाही, तो स्वतःच परमात्मा आहे. असं असूनही केवळ आणि केवळ स्वतः निर्माण केलेल्या संस्कारांच्या बंधनांमुळे आत्मा आता स्वतःला परमात्म्यापासून वेगळं मानतो आणि हा मर्यादित जे अस्तित्व आहे त्याचा वारसा घेतो. मग त्याचा तिथून प्रवास सुरू होतो. मर्यादित अस्तित्वाचा तो प्रवास त्याचा सुरू होतो आणि हे स्वतःच त्याने निर्माण केलेलं वेगळंपण आहे. दुसऱ्या तिसऱ्या कोणीही ते वेगळंपण निर्माण केलं नाही. त्यांनी स्वतःच स्वतःचं वेगळंपण कशामुळे निर्माण केलं? संस्कारांमुळे. संस्कारांमुळे तो वेगळेपण स्वतः निर्माण करतो. वास्तविक आत्मा कसा आहे? बाबांनी स्पष्ट शब्दात इथे सांगितलं. आत्मा जो स्वतः अपरिमित म्हणजे ज्याला सीमा नाही, असीम, ज्याला कुठलंही बंधन नाही, अमर्याद आणि अनिर्बंध आहे. ईश्वर कसा आहे? अमर्याद, अपरिमित आणि अनिर्बंध आहे. मग आत्मा सुद्धा ईश्वरच आहे, परमात्माच आहे. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायला हवं की आत्मा सदैव अमर्याद, अपरिमित आणि अनिर्बंध आहे. हे महत्वाचं आहे. त्यांनी स्वतःच आपल्या ज्या अत्यंत मर्यादित अशा संस्कारांद्वारा किंवा पैलूंद्वारा, जसं आपण काय एका लेक्चर मध्ये महत्वाचं बघितलं होतं, ईश्वराचे जसे त्रिगुणात्मक पैलू आहेत ते कोणते? अमर्याद शक्ती, अमर्याद ज्ञान आणि अमर्याद आनंद. तसेच आत्म्याचे सुद्धा 3 पैलू आहेत. हेच शक्ती, ज्ञान, आनंद आत्म्याच्या ठायी पण आहे. फरक इतकाच आहे, परमात्म्यात ते अमर्याद आहे आणि आत्म्याने संस्कारांची बंधनं स्वतः भोवती निर्माण केल्यामुळे आत्म्यामध्ये हे त्रिगुणात्मक पैलू मर्यादित प्रमाणात आहेत. पण आत्म्यात ते मर्यादित जरी असले तरी त्याची क्षमता अमर्याद आहे. असं का? कारण त्या आत्म्याच्या मर्यादित पैलूंचा पाया जो आहे, बेस जो आहे, तो परमात्म्याचे अमर्याद त्रिगुणात्मक पैलू आहे. परमात्म्याचे पैलू हा आत्म्याच्या पैलूचा पाया आहे आणि परमात्म्याचे पैलू कसे आहेत? अमर्याद आहे. परमात्म्याचे पैलू अमर्याद असल्यामुळे आत्म्याचे जे त्रिगुणात्मक पैलू आहेत ते सुद्धा त्याची क्षमता अमर्याद आहे. आणि त्या अमर्याद क्षमतेद्वारा कसा मनुष्य आत्मा काय काय गोष्टी मर्यादा बाहेरच्या करू शकतो हे आपण त्यावेळेला तिथे बघितलं होतं. ह्या पुस्तकात ते प्रकरण आहे की त्रिगुणात्मक पैलू हे तिथे म्हटलेलं आहे. आता तो ह्या संस्कारांद्वारा स्वतःला अपरिमित मर्यादा, आता त्या मर्यादा पण आहेत पण त्या मर्यादा सुद्धा अमर्याद मर्यादा स्वतःला तो प्रदान करतो, देतो. स्वतःच निर्माण केलेल्या संस्कारांमुळे आत्मा स्वतःलाच अमर्याद मर्यादांमध्ये बांधून घेतो. पुढे बाबा सांगतात, जेव्हा चेतनेची पूर्ण आत्मानुवर्ती उत्क्रांती पूर्ण झाल्यावर संस्कारांचा बुडबुडा फुटताच व सचेत अज्ञान संस्कारांचा ठसा उमटलेली चेतना म्हणून सचेत ज्ञानात संस्काराचा ठसा न उमटलेले चेतना म्हणून परिवर्तित होते, तेव्हा आत्म्याचे मर्यादित व अत्यंत परिमित अनुभव नाहीसे होतात. आता हे परिमित अपरिमित हे शब्द थोडेसे पुष्कळ आतापर्यंत वाचून वाचून ते आता अंगवळणी पडले असते.
ही जी चेतनेची पूर्ण आता इव्होल्युशन आणि इन्व्होल्युशन. इव्होल्युशन काय? उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय? वेगवेगळ्या रूपांद्वारे म्हणजेच वेगवेगळ्या योनीद्वारे चेतनेचा विकास होतो. आता माणूस झाला की त्याच्या चेतनेचा विकास पूर्ण होतो. खरं तर चेतनेचा विकास पूर्ण झाल्यावर लगेच ईश्वर साक्षात्कार त्याला व्हायला पाहिजे, पण तसा होत नाही. का? कारण आता ती चेतना कशी असते? मानवी चेतना असते, संस्कारित चेतना असते. ती चेतना जोपर्यंत आत वळत नाही, आत काय आहे? परमात्मा आहे. म्हणजे जोपर्यंत ती दुनियेकडे पाठ करून चेतना परमात्म्याकडे वळत नाही, तोपर्यंत त्याचा हा भ्रास, स्वतःला वेगळं मानण्याचा भ्रम चालू राहतो. पण एकदा ती चेतना अंतर्वर्ती झाली, ती प्रगल्भ व्हायला लागली, उत्क्रांत व्हायला लागली, की त्याने स्वतः निर्माण केलेले हे जो बुडबुडा असतो, मगाशी आपण बघितलं बुडबुडा, कसला बुडबुडा? संस्कारांचा बुडबुडा फुटतो. चेतना अंतर्वर्ती झाली आणि ती पूर्ण विकसित झाली की तो संस्कारांचा बुडबुडा फुटतो आणि मग त्याच्यावर जो अज्ञानाचा ठसा होता संस्कारांचा त्याच्या चेतनेवर, तो आता काय होतो? त्याला ज्ञान प्राप्त होतं, अमर्याद ज्ञान प्राप्त होतं. आता त्याची चेतना कशी असते? संस्कार नसलेली चेतना असते. थँक्यू. चेतना आता संस्कारित नाही. मग ती असंस्कारित चेतना पूर्ण ज्ञान प्राप्त झालेली असते. मग ती कशी होती? तीच चेतना असते, कारण ती नवी चेतना नसते. स्वतः जीवात्म्याचा प्रवास सुरू होताना जी चेतना असते तीच उत्क्रमित होत होत उत्क्रांत होते. उत्क्रांत झाल्यावर ती संस्कारित न राहता संस्कारांचा ठसा न उमटलेली चेतना झाली. मग अशी चेतना झाल्याबरोबर त्या चेतनेला काय म्हणतो आपण? दैवी चेतना झाली. म्हणजे मानवी चेतना दैवी चेतना होते. म्हणजेच त्याला मग तिथे अरे मी तर ईश्वर होतो आहे आणि राहणार याचं भान येतं, त्याचा तो अनुभव घेतो, मी ईश्वर आहे. अशा पद्धतीने ती मर्यादित चेतना आता दैवी चेतना होते आणि त्याचे जे मर्यादित अनंत अनुभव असतात ते अत्यंत मर्यादित असे सगळे त्या आत्म्याचे अनुभव काय होतात? नाहीसे होतात. ते अनुभव नाहीसे होऊन पहिल्यांदा तर त्याला पूर्ण निर्वात पोकळीचा अनुभव येतो, पण तो काही क्षणात ती निर्वात पोकळी भरून निघते आणि तिथे तो काय अनुभव करतो? मी ईश्वर आहे हा अनुभव तिथे तो घेतो. कोण घेतो? आत्मा. आता आपण हे कुणाबद्दल बघतोय? आपण पहिल्यांदा चेतनेची उत्क्रांती बघितली, अवतार काय बघितलं, सद्गुरू काय बघितलं, स्टेजेस बघितल्या, फना फिल्ला, बका बिल्ला, फना बका हे बघितलं, कुतुबियत बघितलं, सुलुकियत बघितलं. मग आपण ईश्वर काय आहे समजून घेतलं. आता आपण आत्मा काय आहे ते बाबा समजावून सांगतात. पुढे हे आता बाबा आत्माबद्दल सांगतात. पुढे आत्मा वरपांगी वेगळ्या परिमित अस्तित्वापासून मुक्त झाल्यावर आपोआपच स्वतःला परमात्म्याशी तादात्म्य पावलेला व परमात्म्यात ईश्वराच्या शाश्वतरित्या अपरिमित, अमर्याद व अनिर्बंध परब्रह्मावस्थेत निमग्न झालेला पाहतो व याला म्हणतात आत्म्याचे परमात्म्याशी किंवा अल्लाशी मिलन. ईश्वर साक्षात्कार म्हणजे काय हे दुसऱ्या भाषेत बाबांनी इथे सांगितलंय की आत्म्याचा प्रवास सुरू झाला, तो स्वतःला वेगळं समजतो. आता त्याची संस्कारित चेतना गेली, आता त्याला अनुभव आला मी म्हणजे आत्मा. आता खरे तर आत्मा परमात्मा आहे, पण त्याची भान त्याला इतक्या करोडो वर्षांनंतर एवढ्या योनीतून प्रवास केल्यावर त्याला भान आलं, त्याला समजलं अरे मी परमात्मा आहे. मग तिथे काय होतं? वर हे जे काही आहे संस्कार आपले, हे जे जीवन आहे हे सगळं वरपांगी आहे, खरं नाही, भ्रम आहे, भास आहे. कारण बुडबुड्याला किती अस्तित्व असतं तितकं आपलं हे जीवन आहे. अशा पद्धतीने वेगळं जे अस्तित्व तो स्वतःच समजत होता. वास्तविक आत्म्याला वेगळं अस्तित्व आहे का? परमात्म्यापासून नाही. तो बुडबुडा आहे, भ्रम आहे, भास आहे. हात लावायला जाल तर हाती येणार नाही असा आहे तो. म्हणजे हे जे वरपांगी वेगळं अस्तित्व आत्म्याने स्वतःच धारण केलं होतं त्यापासून तो मुक्त होतो.
आणि असं वरपांगी वेगळं अस्तित्व त्याचं दूर झालं की आपोआप त्याचं परमात्म्याशी मिलन होतं. म्हणजेच तो तादात्म्य पावतो. आता आपण कशाशी तादात्म्य पावलो? या देहाशी. मांजर कशाशी तादात्म्य पावते? ती समजते मी म्हणजे मांजर. माकड कशाशी तादात्म्य पावतं? ते समजतं मी म्हणजे माकड. मनुष्य कशाशी तादात्म्य पावतो? आपण समजतो मी म्हणजे मनुष्य. पण जेव्हा हा बुडबुडा फुटतो तेव्हा तो आत्म्याचं हे जे वरपांगी तादात्म्य असतं, त्याचं जे संस्कार असतात, त्याचा भ्रमाचा भोपळा फुटतो आणि मग तो आत्मा परमात्म्याशी तादात्म्य पावतो, परमात्म्याशी एकरूप होतो. सूक्ष्म भूमिकेत तो समजतो मी म्हणजे सूक्ष्म देह आहे. मनोजगतात तो समजतो मी म्हणजे मन आहे. पण ते सगळे जगत पार करून जेव्हा स्वतः तो परमात्माचं भान त्याला येतं, जाणीव येते, त्याला कळतं अरे मी तर परमात्मा आहे, तेव्हा तो त्या स्वतःच्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होतो. परमात्म्याशी त्याचं मिलन होतं, तादात्म्य पावतो, तो अनुभव करतो. थँक्यू दिनवर भाऊ. मी म्हणजे परमात्मा. अशा पद्धतीने ईश्वर जो शाश्वतरित्या कधीही न संपणार, अशा पद्धतीने जे ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलू आहेत त्याचा तो उपभोग घेतो, त्याला ज्ञान होतं. ते कसं आहे? अपरिमित, अमर्याद आणि अनिर्बंध अशी जी परब्रह्म अवस्था आहे त्या अवस्थेशी तो निमग्न होतो, एकरूप होतो. यालाच म्हणतात परमात्म्याशी किंवा अल्लाशी मिलन. यालाच म्हणतात ईश्वर साक्षात्कार. ह्यालाच म्हणतात गॉड रिअलायझेशन. म्हणजे नक्की काय होतं? ते मी ईश्वर होतो आहे आणि राहणार. ती जे मी ईश्वर आहे याच्याशी तो एकरूप होतो. अच्छा, पुढे चेतनेच्या या अवस्थेत पुढे बाबा सांगतात, चेतनेच्या या अवस्थेत आत्मा आता ईश्वराच्या पलीकडील अतिपलीकडील अचेत परात्पर परब्रह्म अवस्थेबद्दल पूर्ण सचेत असतो, जी ईश्वराची मूळ अवस्था आहे. जेव्हा ईश्वर आहे असे म्हटले जाते, सुफी परिभाषेत परब्रह्म अवस्थेतील ईश्वराला अल्लाह म्हटले आहे व परात्पर परब्रह्म अवस्थेतील ईश्वराला बरा उल बरा किंवा दैब उल दैब म्हटले जाते. हे फार छान सांगितलंय बाबांनी, महत्वाचं सांगितलंय की आता जेव्हा त्याची चेतना कशी झालेली आहे? संस्कार रहित चेतना झाली. त्याची चेतना ईश्वराची चेतना आहे. मी म्हणजे ईश्वर, हे आता त्याने अनुभवायला सुरुवात केलेली आहे. मग या अवस्थेत म्हणजे नक्की तो काय करतो? ज्याला ईश्वराची अंतिम अवस्था म्हटलेली आहे, ईश्वराची दुसरी अवस्था म्हणजे काय? तर चेतनतया कॉन्शियसली तू अनुभवतो की मी परमात्मा आहे. आता हा आपण प्रवास कोणाचा बघत होतो? आत्म्याचा. सुरुवात बाबांनी काय केली? वास्तविक आत्मा परमात्मा आहे. आता तो कॉन्शियसली स्वतःचा चेतनेचा पूर्ण प्रवास, उत्क्रांती, आंतरवर्ती उत्क्रांती या सगळ्या संपल्यानंतर त्याची चेतना, ती जी संस्कारांचा बुडबुडा होता तो फुटला आणि तो मी ईश्वर आहे या अवस्थेशी एकरूप झाला. म्हणजे तिथे त्याला नक्की चेतना कशी असते? त्याला समजतं की परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर आहे आणि त्या मूळ अवस्थेतल्या ईश्वराला स्वतःची चेतना नाही. म्हणजे असा ईश्वर की जो स्वतःला ईश्वर म्हणूनही जाणतो, समजतो, अनुभवतो आणि ईश्वराच्या मूळ अवस्थेची सुद्धा त्याला जाणीव असते. हे फार महत्वाचं आहे, हे फार सुंदर आहे. काय म्हटले बाबांनी? आत्मा आता ईश्वराच्या पलीकडील, अतिपलीकडील अचेत परात्पर परब्रह्म अवस्थेबद्दल पूर्ण सचेत असतो. केवळ मी परब्रह्म आहे इतकाच अनुभव घेऊन तिथे आत्मा थांबत नाही, तर आता तो ईश्वर झाला आणि तो ईश्वर जाणतो की माझी मूळ अवस्था जी आहे ती अचेत ईश्वराची, नेणिवेतील आत्म्याची माझी मूळ अवस्था आहे आणि त्या स्वतःच्या
मूळ अवस्थेबद्दल सुद्धा इथे आत्मा सचेत असो. बियॉन्ड गॉड स्टेट सुद्धा तो जाणतो. गॉड स्टेट म्हणजे परब्रह्म, अंतिम अवस्था म्हणजे परब्रह्म अवस्था. स्वतः आता तो परब्रह्म अवस्था अनुभवत असताना बियॉन्ड गॉड स्टेट बद्दल सुद्धा तो कॉन्शियस असतो. त्याचं सुद्धा त्याला भान असतं. हे अत्यंत अत्यंत महत्वाचं. ह्याची फार कमी चर्चा होते. म्हणजेच एकदा तो ईश्वर झाला, ईश्वर साक्षात्कार त्याला झाला, जाणीवपूर्वक मी ईश्वर आहे अवस्थेचा त्याने अनुभव घ्यायला लागला आणि मी ईश्वर आहे या परमात्म्याशी तो एकरूप झाला. तिथे त्याच्याशी तो तादात्म्य पावला की त्याला स्वतःच्या मूळ अवस्थेबद्दलची सुद्धा चेतना असते की माझी मूळ अवस्था अशी आहे, जी ईश्वराची मूळ अवस्था आहे. जिथे ईश्वर आहे असं म्हटलं जातं, जिथे केवळ अस्तित्व आहे बाकी काहीही नाही, अशी जी बियॉन्ड गॉड स्टेट आहे, त्या स्टेट बद्दल सुद्धा गॉड रिअलायझेशन नंतर आत्मा कॉन्शियस होतो, सचेत होतो, त्याला त्याचं ही भान असतं. यालाच सुफी भाषेमध्ये परब्रह्म अवस्था किंवा खूप लोकांना कन्फ्युजन असतं, नीट समजून घ्यायचं. चेतनतया जी अवस्था कॉन्शियसली अनुभवली आत्म्याने, मी ईश्वर आहे म्हणजेच परमात्मा, म्हणजेच परब्रह्म, म्हणजेच ईश्वर. ओके. आणि जिथे त्याला भान नाही आहे ती बियॉन्ड गॉड स्टेट किंवा परात्पर परब्रह्म, म्हणजे या सगळ्याच्या पलीकडचं, म्हणून त्याला परात्पर परब्रह्म म्हटलेलं आहे. परब्रह्म अवस्थेतील ईश्वराला किंवा परमात्म्याला सुफिझम मध्ये अल्लाह म्हटलेलं आहे. आणि जे परात्पर परब्रह्म आहे, बियॉन्ड गॉड स्टेट आहे, त्या ईश्वराला, त्या अवस्थेतील ईश्वर एकच आहे पण त्याची अवस्था आहे. जसं आपलं शैशव असतं है की नाही, बालपण असतं, किशोर अवस्था असते, तारुण्य असतं, वृद्धापावस्था असते. एकाच आत्म्याचा, एकाच जीवात्म्याच्या ह्या वेगवेगळ्या अवस्था असतात की असतात की नाही. तसं त्या ईश्वराच्या दोन अवस्था आहेत, बियॉन्ड गॉड स्टेट आणि गॉड स्टेट किंवा परात्पर परब्रह्म अवस्था आणि परब्रह्म अवस्था. या परब्रह्म अवस्थेला सुफिझम मध्ये अल्लाह म्हटलेला आहे आणि परात्पर परब्रह्म किंवा बियॉन्ड गॉड स्टेट अवस्थेला वरा उल वरा असं म्हणतात किंवा धैब उल धैब असं म्हटलं जातं. आता पुढे आपण पान नंबर 233 वर शेवटचा पॅरेग्राफ आहे, मानवी रूपात. पण त्याआधी गांगडे सरांचा मला हँड रेस दिसला होता. त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यामुळे एकटा काय म्हणतात गांगडे सर, काही चुकीचं बोललं गेलं का म्हणून मी लगेच ऐकून घेते त्यांचं. एक मिनिट. जय बाबा ताई, जी पहिली वारा उलवारा स्टेट आहे ना, तिला मला वाटतं बियॉन्ड स्टेट म्हटलंय पहिल्या स्टेटला. वारा उलवारा जी स्टेट आहे ना पहिली, तिला बियॉन्ड स्टेट, परात्पर परब्रह्म म्हणजे बियॉन्ड स्टेट असं वापरलेलं आहे वर्ड्स मध्ये. हा, असंच आहे इथे पण, असंच आहे. परात्पर परब्रह्म अवस्था. परब्रह्म म्हणजे काय? गॉड. परात्पर म्हणजे बियॉन्ड. तर बियॉन्ड गॉड स्टेट. आणखीन एकाने एकदा प्रश्न विचारला होता, जर बियॉन्ड गॉड म्हणजे ही ईश्वराची अवस्था आहे, तर बियॉन्ड गॉड काय आहे हे मला बघावे लागेल. पण इथे पुस्तकात तरी परात्पर परब्रह्म. आता परब्रह्म म्हणजे गॉड, परात्पर म्हणजे बियॉन्ड. तर इथे यांनी तरी बियॉन्ड गॉड स्टेट म्हटलेलं आहे. आता मी ओरिजिनल इंग्लिश घेऊन नाही बसले जवळ, पण आपण ते बघू शकतो केव्हाही ओरिजिनल पुस्तकातून काय म्हटलेलं आहे त्याला. ते सध्या थँक्यू. ओरिजिनल मध्ये बियॉन्ड आहे. तुमच्याकडे पुस्तक आहे आता? सध्या नाही आहे पण माझ्या लक्षात. एनिवे नंतर सांगतोय. ठीक चालेल, आपण याच्यावर नक्की चर्चा करूया. थँक्यू. जय बाबा. मानवी रूपात. आपण सध्या पुढे कंटिन्यू करूया. मानवी रूपात ईश्वराची उच्चतम व अत्यंत उन्नत दिव्य अवस्था कुतुबियतची होय, जेथे कुतुब किंवा सद्गुरू किंवा पूर्ण पुरुष न केवळ अपरिमित ज्ञान, अपरिमित शक्ती व अपरिमित आनंद व सर्व चांगुलपणा व सर्व जे अपरिमित सौंदर्य आहे, ऐश्वर्य या अर्थाने
जाणीवपूर्वक अनुभव घेतो, परंतु तो जाणीवपूर्वक ह्या अपरिमित पैलूंचा त्या जीवात्म्यासाठी की जे अजूनही मायेतील ईश्वराच्या मायावी अवस्था अनुभवित आहेत उपयोग करतो. आता हे पूर्ण एक मोठं वाक्य आहे की इथे मानवी रूपामध्ये, मानवी शरीरामध्ये ईश्वराची अतिउत्तम अवस्था कोणती? तर बाबा सांगतात ती अतिउत्तम, अत्यंत उन्नत अवस्था, अत्यंत दिव्य अवस्था ही कुतुबियतची आहे की जिथे कुतुब किंवा सद्गुरू किंवा पूर्ण पुरुष ह्याचं केवळ ईश्वराचे जे त्रिगुणात्मक पैलू आहेत, अमर्याद ज्ञान, अमर्याद शक्ती आणि अमर्याद आनंद, हे यासोबत पूर्ण चांगुलपणा. आता हा पूर्ण चांगुलपणा कुठून आला? कारण तो मानवी रूपात आहे. ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलूंचा केवळ तो उपभोग घेत नाही, तर इतरांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग पण करतो. तो उपयोग कधी करणार? पूर्ण चांगुलपणा, त्याच्या ठायी दुसरं काही वाईटपणा नसतो. जे अमर्याद सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे, ह्या सगळ्याचा तो जाणीवपूर्वक अनुभव घेतो. आणि केवळ तो जाणीवपूर्वक अनुभवच घेत नाही, तर या सगळ्या पैलूंचा इतर या भौतिक दुनियेमध्ये जे जीव आहेत, मायेच्या राज्यात जे आहे, त्या सगळ्या मायेच्या ज्या जीवांसाठी त्यांचा उपयोग सुद्धा करतो. आणि ह्या ज्या मायावी अवस्था आहेत, इथे उदाहरण घेऊ शकता नारायण महाराजांचं, अर्थात ज्याला राजयोगी म्हणतात, हे ह्यांचे प्रत्येकाचे विज्ञानी संस्कार असतात. त्या संस्कारांमार्फत तो सद्गुरू, आता जसं उपासनी महाराज एकदम भणक भिकाऱ्यासारखं नुसतं गोंडपाट लावून ते साध्या पद्धतीने राहिले, ह्याज अगेन्स्ट दिस नारायण महाराज राजयोगी सारखे राहिले. हे सगळं त्यांच्या विज्ञानी संस्कारांवर, योगायोग संस्कारांवर हे सगळं डिपेंड असतं की कोण कुठल्या पद्धतीने ते हे करेल. तर तिथे बाबांनी सांगितलं की ईश्वराच्या मायावी अवस्था अनुभवत आहेत त्या सगळ्यांसाठी हे स्वतः सद्गुरू जे आहे ते उच्चतम अवस्थेत आहे. हा महत्वाचा मुद्दा की ईश्वराची मानवी रूपातली सगळ्यात उच्च अवस्था म्हणजे सद्गुरू अवस्था, ज्याला बाबा म्हणतात पूर्णत्व. बाबांनी सांगितलंय की ईश्वर साक्षात्कार हे अंतिम ध्येय जरी असलं तरी ते पूर्णत्व नाही. केवढी मोठी गोष्ट आहे. ईश्वर साक्षात्कार हे पूर्णत्व नाही. ईश्वर साक्षात्कार म्हणजे दैवी अवस्था प्राप्त करणं, दैवी चेतना प्राप्त करणं. त्या दैवी चेतनेची जेव्हा अमर्याद चेतना होऊन स्वतःचं भान आणि सृष्टीचं भान परत प्राप्त करून त्या दैवी आनंदात मशगूल न राहता जो या सृष्टीच्या कल्याणासाठी परत या सृष्टीचं भान आणतो, जे की खूप वेदनादायक असतं, ती जी अवस्था आहे ती सद्गुरू अवस्था, ती पूर्णत्वाची अवस्था, ते खरं पूर्णत्व. मग या अवस्थेला जे पोहोचले ते संपूर्ण तिन्ही गुणांचा उपयोग करून, उपभोग घेऊन, ह्या मायेत जे अडकलेले जीव आहेत, या मायेमध्ये जे मायेला अनुभवणारे आपल्यासारखे आहेत, त्यांच्यासाठी तो सद्गुरू की जो मानवी रूपातलं ईश्वराचं उच्चतम रूप आहे, त्यांचा तो उपयोग करतो इतर जीवांसाठी. आणि ह्याच्यासाठी बाबांनी टिफिन लेक्चर मध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही तुकाराम महाराजांना श्रेष्ठ मानाल की ईश्वराला? आणि बाबांनी स्वतःनी उत्तर दिलं होतं की तुकाराम महाराज जास्त श्रेष्ठ. म्हणजे काय? तुकाराम महाराज हे सद्गुरू होते, परफेक्ट मास्टर होते. जसे 5 सद्गुरू ह्या काळातले आपल्याला माहिती आहेत, मेहर बाबांचे गुरु बाबाजान, उपासनी महाराज, ताजुद्दीन बाबा, साई बाबा आणि नारायण महाराज. तसंच जे 5 प्रत्येक काळात 5 सद्गुरू असतात. त्यावेळेला तुकाराम महाराज सद्गुरू होते म्हणून मेहर बाबांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं. बाबांनी सांगितलं की तुकाराम महाराज पूर्ण पुरुष होते. पूर्ण पुरुष जो आहे, बाबांनी हे नेहमी सांगितलं की ईश्वरापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ आहे. कारण ईश्वराला अनंत अनलिमिटेड सफरिंग्स नसतात, ज्या सद्गुरूला खूप सफरिंग्स असतात.
या अनंत आनंद अवस्थेतून खाली अमर्याद चैतन्यापासून सामान्य चेतनेपर्यंत येण्याच्या प्रक्रियेत पण त्याला खूप वेदना होतात, यातना होतात. आणि ह्या दुनियेत राहून आपल्या त्रिगुणात्मक पैलूचा या दुनियेतल्या लोकांसाठी उपयोग करायचा, हे सगळी त्यांच्यासाठी कार्य करत असताना ह्या लोकांचे संस्कार सुद्धा तो सद्गुरू आपल्यावर घेतो. अनंत यातना तो त्या सगळ्या सृष्टीसाठी सहन करतो. ईश्वराला अनंत आनंद आहे, पण सद्गुरूला त्या अनंत आनंदासोबत अनंत यातना आहेत, म्हणून सद्गुरू श्रेष्ठ असं बाबांनी म्हटलेलं आहे. पुढे कुतुबियतचा. कुतुबियतच्या या दिव्य उन्नत अवस्थेत मनुष्य न केवळ ईश्वर होतो, परंतु मनुष्य ईश्वराचे जीवनही जगतो. नरनारायणाची पूजा करणे ही ईश्वराची त्याच्या अपरिमित गुणासह पूजा करणे होय. आता कुतुबियत, पूर्ण पुरुष, सद्गुरू ह्याबद्दल बाबा सांगतात. जसं आपण मागच्या प्रकरणात बघितलं, फनाफिल्ला, बकाबिल्ला, सुलुकियत, कुतुबियत, सद्गुरू, हे सगळं मागच्या प्रकरणात आपण पूर्ण ह्याने बघितलं. तो केवळ मी ईश्वर आहे अवस्थेचा अनुभव घेत नाही, तर तो सद्गुरू मी ईश्वर आहे याच्या अनुभवाबरोबर ईश्वराचं जीवन तो जगतो. आता पूर्ण पुरुष झाल्यानंतर, सद्गुरू अवस्था प्राप्त झाल्यानंतर मानवी देहातला तो मानव न राहता मानवाचं जीवन जगत नाही. तिथे त्याचे सगळे संस्कार नष्ट झाल्यानंतर त्याचा जीव राखायला विज्ञानी संस्कारांनी तो ईश्वराचं मध्ये स्वतःला स्थित करून घेतो, प्रतिष्ठापित करून घेतो, ईश्वरामध्ये राहतो आणि ईश्वराचं जीवन तिथे सद्गुरू जगतो. म्हणून मनुष्य तो मनुष्याचंही जीवन जगतो, मनुष्य म्हणून तो ईश्वराचं जीवन जगतो. म्हणजे म्हणून नरनारायणाची पूजा करणे हे बाबा सांगतात ईश्वराची त्याच्या अपरिमित गुणांसह पूजा करण्यासारखं आहे. जे बाबा सांगतात की ईश्वरापेक्षा सद्गुरू का श्रेष्ठ, त्याची पूजा करणं हे ईश्वराची पूजा करणं आहे, त्याच्या अनंत गुणांसह. मानवी रूपात जाणीवपूर्वक ईश्वराचे जीवन जगण्याची ही उच्चतम दिव्य अवस्था फार फार विरळा व फार फार थोड्या शिवात्म्यांकडून प्राप्त केली जाते. अचैत आत्मे चेतनेच्या उत्क्रांती, पुनर्जन्म व आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जीवात्मा म्हणून पार झाल्यानंतर व निर्वाण जे काही बाबतीत शिवात्मे म्हणून प्रतिपादित महाचैतन्याच्या निर्विकल्प समाधीने लगेच अनुसरले जातात, प्राप्त करतात. आता इथे बाबा सांगतात मानवी रूपात ईश्वराचं जीवन जगणं म्हणजे सद्गुरूची अवस्था, नरनारायणाची अवस्था, कुतुबियतची अवस्था, ही दिव्य अतिउत्तम अवस्था. मानवी रूपात मानवी शरीरात ईश्वराची दिव्य अवस्था म्हणजे परफेक्ट मास्टर. जर आपल्याला सगळ्यांना ही टर्मिनॉलॉजी उत्तम माहिती आहे, त्याला कुठे कुतुब म्हटलंय, कुठे सुलुकियत म्हटलंय, कुठे पूर्ण पुरुष म्हटलंय, नरनारायण म्हटलंय. इथे तर सगळे शब्द बाबांनी वापरलेले आहेत, मग ह्या पुस्तकात वापरले आहेत. मानवी रूपामध्ये जाणीवपूर्वक ईश्वराचं जीवन कोण जगतं? केवळ सद्गुरू जगतात, परफेक्ट मास्टर. मग हे खूप असतात का? बिलकुल नाही. असे सद्गुरू जे आहे ते अत्यंत कमी लोकांना हे सद्गुरू पद प्राप्त होतं, फार विरळा असतात, फार कमी लोकांना. याचं उत्तम सुंदर वर्णन द पर्ल डायव्हर नावाच्या लेक्चरमध्ये बाबांनी एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये केलेलं आहे आणि आपण ते वाचले आहे. गोताखोर की फार थोडे असतात की समुद्रातला तो मोती घेऊन वर येऊन किनाऱ्यावर येऊन इतरांना दाखवतात की पहा मी ईश्वर साक्षात्काराचा हा मोती अशा अशा प्रयत्नांनी प्राप्त केला आहे, तुम्ही सुद्धा तो प्राप्त करा, असं इतरांना त्या कामात मदत करणारे हे खूप कमी असतात. असे फार थोडे असतात, विरळ असतात की ज्यांना जे जीवात्मा ते शिवात्मा, मुळात जीवात्मा ते परमात्मा म्हणजे ईश्वर साक्षात्कार आणि परमात्मा ते शिवात्मा म्हणजे पूर्ण पुरुष पद प्राप्त करणं. म्हणजे जीवात्मा ते शिवात्मा हा प्रवास फार कमी लोकांना साध्य होतो. जीवात्माचा परमात्मा होतात तेही फार कमी असतात
आणि त्या फार कमी मधून अत्यंत कमी लोक जीवात्माचे शिवात्मा बनतात. जीवात्माचा परमात्मा बनला म्हणजे गॉड रिअलायझेशन, आणि जीवात्माचा शिवात्मा बनला म्हणजे सद्गुरु पद, पूर्ण पुरुष पद, परफेक्ट मास्टर पद प्राप्त केलेलं आहे. असे फार कमी असतात. असे आत्मे, जे आत्मे चेतनेची उत्क्रांती, अंतर्वर्ती उत्क्रांती ह्या सगळ्या प्रक्रिये पार करून जीवाचा परमात्मा होतो, म्हणजेच निर्वाण अवस्था प्राप्त होते. पण काही बाबतीत या निर्वाण अवस्थेनंतर पुढचा जो प्रवास आहे, अमर्याद चेतना प्राप्त करून अमर्याद चेतनेला सामान्य चेतनेपर्यंत खाली आणणं आणि इतरांसाठी त्याचा वापर करणं, हा झाला शिवात्मा. म्हणून असे शिवात्मे जे महाचैतन्याच्या निर्विकल्प समाधी लगेच अनुसरले जाते प्राप्त करतात. आता इथे निर्वाण आणि निर्विकल्प या दोन अवस्थांचा बाबांनी उल्लेख केलेला आहे. थोडक्यात जीवात्मा ते परमात्मा म्हणजे गॉड रिअलायझेशन, आणि परमात्म्याच्या पुढे शिवात्मा म्हणजे जीवात्मा ते शिवात्मा हा प्रवास म्हणजे सद्गुरु पद किंवा परफेक्ट मास्टर पूर्ण पुरुष पद प्राप्त करण्याचा प्रवास आहे. पुढे बाबा सांगतात, आता खूप सुंदर आणि फार महत्वाचा आहे पुढचा पॅरेग्राफ. सर्व वेळी सर्व युगात एकाच वेळी या पृथ्वीवर नेहमी 56 शिवात्मे किंवा ईश्वर साक्षात्कार लाभलेले आत्मे असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती, आता पाठ झालेलं आहे. बाबा प्रेमी जगामध्ये बाबांनी हे सांगितलेलं जे आहे ते इथे गॉड स्पीक्स मध्ये सांगितलेलं आहे. ॲट ऑल टाइम्स देर आर 56 गॉड रिअलाइज सोल्स. म्हणजे ते कोण? जे परमात्मा झाले, जीवात्माचे परमात्मा झाले, ईश्वर साक्षात्कार ज्यांना प्राप्त झाला, जे परमात्मा झाले, ईश्वराची अंतिम अवस्था प्राप्त केलेली आहे, असे गॉड रिअलाइज सोल, ईश्वर साक्षात्कार प्राप्त किती असतात? कोणत्याही वेळेला. कधी 54, 55, 57, 60 नसणार, 56 नेहमी असतात. त्या 56 मध्ये ज्याचा नंबर असेल त्याला तो ईश्वर साक्षात्कार मिळेल. या 56 शिवात्म्यापैकी काही मजुबियतच्या अवस्थेत असतात व काही तुरिया अवस्थेत. सुफी परिभाषेत ज्यांना म्हटले आहे फनामा अल बका असतात, व यापैकी फारच कमी दिव्य संधिस्थान पार केल्यावर सुलुकियतच्या अवस्थेत असतात, व यापैकी केवळ 5च नेहमी कुतुबियतच्या अवस्थेत असतात, जोपर्यंत हे सर्व मानवी रूपे धारण करून असतात. आता इथे एक थोडी गडबड आहे. इथे 56 शिवात्मे म्हटले, जेव्हा की मला जिथपर्यंत आठवते ओरिजिनल गॉड स्पीक्स मध्ये गॉड रिअलाइज्ड, जर ते गॉड रिअलाइज असतील तर ते परमात्मा आहे. आता गॉड रिअलायझेशन नंतरही त्याने पूर्णत्व प्राप्त केलं तर ते कुतुब, सुलुकियत किंवा शिवात्मा आपण त्यांना म्हणतो. आणि हे आपण बघितलंय की ज्या मागच्या एका प्रकरणात बघितलंय की परमात्म्यानंतर जेव्हा तो शिवात्मा होतो, म्हणजे दैवी चेतना जेव्हा अमर्याद चेतना होते, म्हणजे पूर्ण पुरुषत्व त्याला प्राप्त होतं, ईश्वराच्या जे त्रिगुणात्मक पैलूंचा ते उपभोग घेतात पण इतरांसाठी उपयोग करू शकत नाही, कारण त्यांना कुठलंही कर्तव्य दिलेलं नसतं. आणि हे जेव्हा त्यांना कर्तव्य दिलं तेव्हा त्यातली एक जण ही जागा भरून काढतो, हे आपण सगळं मागच्या प्रकरणात बघितलेलं तुम्हाला आठवतच असेल. ते इथे हे जे या 56 शिवात्म्यापैकी असं म्हटलंय काही मजुबियतच्या अवस्थेत असतात. आता गॉड म्हणून इथे शिवात्मा हा शब्द बरोबर नाहीये का माझ्या मते, की इथे परमात्मा शब्द पाहिजे. परमात्मा वेगळं आणि शिवात्मा म्हणजे पूर्ण पुरुष पद आहे, ते पूर्णत्व आहे. आता जे गॉड रिअलाइज सोल्स आहे त्यातले काही मजहूब असतात. मजहूब म्हणजे आपण ज्यांना बघितलेलं आहे की ब्रह्मीभूत, की ज्यांना मी ईश्वर आहे याचा अनुभव ते घेतात, परंतु ज्यांना स्वतःच्या शरीराचं आणि या सृष्टीचं भान नसतं. मग जे मजहूब आहे ते या सृष्टीच्या कामाला काही उपयोगाचे नाही का? कारण त्यांना स्वतःचं आणि सृष्टीचं भान नाहीये. जर त्यांना स्वतःचं आणि सृष्टीचं भान नसेल तर ते इतरांची मदत कशी करू शकतील? त्यामुळं मजहूबचा उपयोग सृष्टीच्या कामासाठी नाही आहे. तर या 56 पैकी काही मजहूब असतात व काही तुरिया अवस्थेत असतात.
आपण मागच्या वेळी तुरिया अवस्थेचं स्पष्टीकरण पूर्ण बघितलेलं आहे. ज्यांना सुफी परिभाषेत फना मा अल बका असं म्हटलेलं आहे, जे संधिस्थानी असतात. यापैकी फारच कमी दिव्य संधिस्थान पार केल्यावर, दिव्य संधिस्थान ह्याला आपण कोणता शब्द वापरला होता तिथे आठवतोय का? हा, तुरिया अवस्था. दिव्य संधिस्थान पार केल्यावर सुलुकियाच्या अवस्थेत असतात, म्हणजेच पूर्ण पुरुष, जिथे पूर्णत्व प्राप्त केले. आणि सद्गुरु सुलुकियत अवस्था प्राप्त केल्यानंतरही, बका बिल्लास अवस्था प्राप्त केल्यानंतरही ह्यापैकी केवळ 5 जे आहेत ते कुतुबियतच्या अवस्थेत असतात. म्हणजे जे 5 पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू, परफेक्ट मास्टर, ज्यांना ह्या विश्वाचा कारभार सांभाळायचा आहे, ते केवळ 5 असतात. जोपर्यंत हे सर्व मानवी रूपे धारण करून असतात, जोपर्यंत ते मानवी शरीरात असतात, त्यांना कार्य दिलेलं पूर्ण करेपर्यंत ते मानवी शरीरात असतात. ते पूर्ण झालं की त्यांनी शरीर टाकलं की पुढचा शिवात्मा त्याची जागा घेतो. गांगडे सर आहेत अजून, आपण गांगडे सरांना इथे सांगू थोडंसं हे करायला, कारण त्यांचा याचा अभ्यास चांगला झालेला आहे. गांगडे सर काही बोलू इच्छिताल तुम्ही? जय बाबा, इथे कसं आवाज येतो इकडचा तिकडचा, मी टीन शेड मध्ये आहो. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, ओके. अच्छा, गांगडे सर मेहराबादला टीन शेड मध्ये बसून ऐकतात, हरकत नाही. आपण 2 गोष्टी, बियॉन्ड गॉड स्टेट आणि हे इथे शिवात्मा शब्द आहे, तो मला ओरिजिनल पुस्तक काढून बघायला पाहिजे की तिथे इंग्लिश मध्ये काय शब्द आहे. पुढे आपण जाऊ, पान नंबर 234 वर शेवटचा पॅरेग्राफ याप्रमाणे सर्व वेळी व सर्व युगात 5 कुतुब, सद्गुरू किंवा पूर्ण पुरुष पृथ्वीवर सदैव मानव जातीमध्ये अर्श ए आलाच्या अहादियतचे पैलू किंवा ईश्वराच्या परब्रह्म भूमिकेचे विज्ञान, अपरिमित ज्ञान, शक्ती व आनंद यांच्या रूपात सांभाळीत मायेच्या क्षेत्रातील सर्वांच्या प्रगमनशील मुक्तीसाठी असतात. थोडक्यात ही जी सगळी हायरार्की आहे, जी आता आपल्या सगळ्यांना परिचित आहे, तिचा बाबांनी येथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे बाबांच्या लिटरेचर मधूनच ती परिचित आहे की सदा सर्व काळ 56 गॉड रिअलाइज आत्मे असतात. त्यातले काही मजूब असतात, काही पूर्ण पुरुष म्हणजे शिवात्मे असतात, आणि त्यातले फक्त 5 जे असतात ते कुतुब असतात, म्हणजे त्यांच्याकडे कारभार विश्वाचा सोपवलेला असतो. कुठल्याही काळात या युगामध्ये सतत 5 सद्गुरू मौजूद असतात, आणि ते 5 सद्गुरू या संपूर्ण विश्वाचा कारभार बघतात. त्यांचे डिपार्टमेंट प्रत्येकाचे ठरलेले असतात त्याप्रमाणे. हाच फरक आहे सद्गुरू आणि अवतारात. अवताराचं अनंत कार्य असतं, अमर्याद कार्य असतं, पण सद्गुरू त्याला दिलेल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ शकत नाही. हा एक महत्वाचा फरक आहे. थोडक्यात म्हणजे कुठल्याही काळामध्ये सतत 56 गॉड रिअलाइज आत्मे असतात, आणि 5 सद्गुरू कायम असतात, ज्याला सद्गुरू किंवा पूर्ण पुरुष म्हणतो, किंवा ज्याला आपण ज्यांनी पूर्णत्व प्राप्त केले मनुष्य देहामध्ये, आणि ज्यांना काही या सृष्टीसाठी ड्युटी दिलेली आहे, कर्तव्य दिलेले आहे. असे मानव जातीमध्ये पृथ्वीवर सदा 5 कुतुब असतात. अर्श ए आलाच्या अहादियतचे पैलू किंवा ईश्वराच्या परब्रह्म भूमिकेचे विज्ञान, अपरिमित ज्ञान, शक्ती व आनंद यांच्या रूपात सांभाळीत मायेच्या क्षेत्रातील सर्वांच्या प्रगमनशील मुक्तीसाठी असतात. कशासाठी असतात? या सृष्टीचा कारभार म्हणजे विशेषतः आध्यात्मिक, की जे अध्यात्म मार्गावर नाही त्यांना अध्यात्म मार्गावर आणायचं, जे आध्यात्मिक मार्गावर आहे त्यांना भूमिकेत आणायचं, जे भूमिकेत आहे त्यांना पुढच्या भूमिकेत टाकायचं, जे ईश्वर साक्षात्कारासाठी तयार आहेत त्यांना ईश्वर साक्षात्कार द्यायचा, ज्यांना ईश्वर साक्षात्कार झालाय त्यांना पूर्ण पुरुष कसं बनवायचं स्वतः सारखं. जे आता आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की कमीत कमी एकाला तो स्वतः सारखा बनवतो, म्हणजे पूर्ण पुरुष बनवतो, सद्गुरू बनवतो. तर हे जे या सृष्टीत इतर जीव आहे त्यांच्या मुक्तीसाठी त्यांना कार्य करायचं असतं. ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलूचा आनंद स्वतः घेत घेत इतरांसाठीही त्याचा उपयोग करायचा
असतो. आता आपण पेज नंबर 235 वर आहोत. ईश्वरीय नियमानुसार हे 5 कुतुब किंवा सद्गुरू किंवा पूर्ण पुरुष प्रत्येक कालचक्राचे अखेर पृथ्वीवर मानवी रूपात ईश्वराचे सरळ सरळ अवतरण करवतात. म्हणून प्रत्येक कालचक्राअखेर जेव्हा ईश्वर मनुष्य रूपात प्रकट होतो व मानव जातीला स्वतःचे दिव्यत्व प्रकट करतो, तो अवतार मसीहा ईशप्रेरित म्हणून ओळखला जातो. आता अवतार म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी एकदा परत सांगते. बऱ्याच जणांना ही संकल्पना नीट कळलेली नाही. गॉड टू मॅन, मॅन टू गॉड म्हणजे सद्गुरू किंवा पूर्ण पुरुष किंवा परफेक्ट मास्टर किंवा कुतुब, की ज्याने मनुष्य शरीरामध्ये राहून ईश्वरत्व प्राप्त केले. तो कसं केलंय त्या आत्म्याने तो प्रवास आपण बघितला, की चेतनेची उत्क्रांती, आत्मानुवर्ती उत्क्रांती या वगैरे मार्गाने. पण जेव्हा ईश्वर स्वतः जो निर्गुण निराकार आहे तो सगुण साकार बनून येतो, जो ईश्वर स्वतः मानवी रूपात मानवी देहात पृथ्वीवर येतो, त्याला अवतार म्हटले. तो कधी येतो? तो 700 ते 1400 वर्षांनी येतो, हे मेहरबाबांनी सांगितलेलं आहे. इथे जसं सांगितलंय की प्रत्येक कालचक्राच्या शेवटी, तर बाबांनी स्वतः सांगितलं, आय एम द लास्ट अवतार ऑफ दिस एज, म्हणजे ह्यानंतर हे कालचक्र संपणार. म्हणजे त्याचा अर्थ असाही असू शकतो की प्रलय महाप्रलय येणार, वी डोंट नो. पण प्रत्येक कालचक्राच्या शेवटी हे जे पूर्ण पुरुष आहे, कुतुब आहे, सद्गुरू आहे, ज्यांच्यावर विश्वाची जबाबदारी आहे, ते काय करतात? अवताराचं अवतरण करण्यासाठी त्याला पुश करतात, त्याला मनवतात आणि त्याचं अवतरण करण्याच्या कामी मदत करतात. जसं या कालचक्रात आपण बघितलंय की बाबा जान पुण्याच्या, त्यांनी मेहर बाबांचं कपाळावर चुंबन घेऊन त्यांना त्यांचं अवतारत्व बहाल केलं. म्हणजे ते असतंच, रिअलाइज केलं. आपण ईश्वर साक्षात्कार दिला म्हणू शकत नाही, कारण ते स्वतः ईश्वर आहेत. म्हणजे त्यांना अवतारत्वाचा साक्षात्कार दिला. आणि उपासनी महाराजांनी त्याला ह्या सृष्टीचं भान आणायला मदत केलेली आहे. त्या दरम्यान त्यांचा जो प्रवास आहे, ताजुद्दीन बाबा, उपासनी महाराज, साईबाबा, ह्या साईबाबांनी त्यांना सांगितलं की तू ह्या युगाचा अवतार आहेस, या परवरदिगार म्हटलेला आहे. उपासनी महाराजांना सांगितलं की तू आदिशक्ती आहे. हे आपण सगळे जाणतोच. तर इथे तेच सांगितलं की हे कसं सगळं कार्य हे कसं होतं? हे ईश्वराने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे होतं. ईश्वरी नियमानुसार हे पूर्ण पुरुष प्रत्येक कालचक्राच्या शेवटी पृथ्वीवर मानवी रूपात ईश्वराला येण्यासाठी आवाहन करतात. आणि जेव्हा ईश्वर मनुष्य रूपात प्रगट होतो तेव्हा ते त्यांचं सगळं त्याला डेलिकेट करतात. मग कार्य कोणाचं सुरू होतं? अवताराचं कार्य सुरू होतं. आणि जेव्हा तो ईश्वर अवतार म्हणून येतो, दिव्यत्व प्रकट करतो, त्यालाच अवतार किंवा मसीहा म्हणतात. त्यालाच ईशप्रेषित म्हणून ओळखलं जातं. जसं मोहम्मदानंतर 1400 वर्षांनी मेहरबाबांचा अवतार झाला. कधी मध्ये काळाला गरज पडली तर एक मिनी अवतार येतो, जो आपण बघितलं की शिवाजीचा अवतार हा मिनी अवतार होता. आपल्याला ज्ञात असलेले असे काही 26 लाख की काय असे अवतार होऊन गेले असं म्हणतात. पण आपल्याला ज्ञात कोणते आहे? राम, कृष्ण, बुद्ध, ख्राइस्ट, येशू, तेच मोहम्मद, झरतृष्ट आणि गणेश हा प्रथम अवतार. मेहर बाबांनी सांगितलं की गणेश हा प्रथम अवतार होता. तर अशा पद्धतीने अवतार जेव्हा येतो तेव्हा तो प्रत्येक वेळी सांगेलच मी अवतार आहे असं नाही. जसं मोहम्मदांनी स्वतःला काय सांगितलं की ईशप्रेषित सांगितलं, प्रॉफिट म्हणून सांगितलं. पुढे बाबा सांगतात अवतार म्हणून ईश्वराचे सरळ सरळ अवतरण हा ईश्वराचा स्वतंत्र दर्जा होय, की जेव्हा ईश्वर प्रत्यक्षपणे उत्क्रांती, पुनर्जन्म व चैतन्याच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून पार न होता किंवा त्यांचा अनुभव न घेता मनुष्य होतो. यास्तव आता हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण सर्कल किंवा अवताराचं मंडळ हा विषय बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं
की सद्गुरूचं जे सर्कल असतं, मंडल असतं, त्याच्यामधल्या मेंबरची तो निवड कशी करतो की उत्क्रांतीच्या काळापासून पास्ट लाईफ मध्ये ज्यांच्याशी त्याचा घनिष्ठ संबंध होता त्यांच्यातनं त्यांची निवड केली जाते. अवताराच्या बाबतीत असं नाही. जेव्हा अवतार येतो तेव्हा त्यांचं अंतर्गत जे सर्कल, इनर सर्कल असतं ते बनाबनाये अवतरित झालेलं असतं, ऑलरेडी रेडी असतं त्यांच्यासाठी. का? अवताराला आत्म्यासारखा जन्म, पुनर्जन्म, उत्क्रांती, आंतरवर्ती उत्क्रांती, इव्होल्युशन, इन्व्होल्युशन हे काहीही अवताराला नसतं. का? कारण तो ईश्वर आहे. तो डायरेक्ट निर्गुण निराकार सगुण साकार म्हणून मनुष्याकडे येतो, ताकी आपल्याला निर्गुण निराकाराची भक्ती करणं कठीण असतं, सगुण साकारची भक्ती करणं सोपं असतं. आणि ह्या मानव जातीला अध्यात्मामध्ये पुश करण्यासाठी, त्यांना त्यांच्या जीवनाचं महत्व समजावून सांगण्यासाठी, ईश्वर साक्षात्कार स्वतःचं स्वस्वरूप जाणून देण्यासाठी अवतार युगानुयुगे कालानुकाले असा मानव जातीमध्ये येऊन मानव जातीची मदत करतो. ते त्याचंच रूप आहे. तोच प्रेमी आणि तोच प्रियतम आहे. तो स्वतः फक्त अवतार असेल तर तो प्रेम कुणाकडून करून घेणार? मग त्याला प्रेम करून घेण्यासाठी हे आत्मे आहेत. मग तोच प्रेमी बनतो, तोच प्रियतम बनतो अवतार झाल्यानंतर. थोडक्यात जो निर्गुण निराकार आहे, जो अनिर्बंध आहे, जो स्वतंत्र आहे, तो केवळ आणि केवळ आपल्या प्रेमासाठी, या सृष्टीमध्ये आपली मदत करण्यासाठी सगुण साकार होऊन स्वतः मर्यादेत स्वतःला बांधून घेऊन हा लपेष्टा सहन करून केवळ आपल्यासाठी येतो. आता हे जे सरळ सरळ अवतरण आहे ईश्वराचा, हा स्वतंत्र दर्जा होय. हे आणि बाकी जे आता बघितलं, पहिली भूमिका, दुसरी भूमिका, की फना फना फिला, बका बका बिलाह, वराउल वरा, धैबुल धैब, ह्या सगळं वेगळं. कुतुब सद्गुरू हे वेगळं. आणि अवतार ही उच्चतम म्हणून बाबा काय सांगतात आपल्याला कळणार नाही ना. मग बाबा सांगतात आय एम हायेस्ट ऑफ द हाय, उंच से उंचा, ह्याच्या पुढे काही नाही. कारण अवताराचे हाल अपेष्टा सफरिंग अनंत असतात. जेव्हा तो निर्गुण निराकार सगुण साकार होऊन येतो तेव्हा मानवाचे सगळे नियम त्यांनाही लागू पडतात. आणि सृष्टीसाठी ते अनंत सफरिंग प्रत्येक अवतार कालात ईश्वराने सहन केलेले आपण बघतो. रामही वनवासात गेला होता, येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं होतं, बुद्धाने स्वतःचं राज्य संसार सगळा परित्याग केलेला आपण बघतो. प्रत्येक अवतार कालामध्ये तो अनंत हाल अपेष्टा सहन करतात. म्हणून ईश्वराची अवतार म्हणून ही जी अवस्था आहे ती वेगळी अवस्था आहे. तो एक इंडिपेंडेंट स्वतंत्र स्टेटस आहे, दर्जा आहे ईश्वराचा. कारण ते ईश्वराचं सरळ सरळ अवतरण आहे. म्हणजे ईश्वर जेव्हा प्रत्यक्षपणे, तिथे त्याला उत्क्रांती नाही, पुनर्जन्म नाही, आंतरवर्ती प्रवास नाही, ह्या कुठल्याही चक्रातून त्याला जाण्याची गरज नाही, तो जातही नाही. असं सरळ डायरेक्ट जे अवतरण ईश्वराचं होतं ते म्हणजे अवतार. म्हणजे ह्या सगळ्या ज्या मनुष्याने अनुभवायच्या गोष्टी आहेत, उत्क्रांती, इव्होल्युशन, इन्व्होल्युशन, त्या अनुभव न घेता जो मनुष्य होतो तो म्हणजे अवतार. यास्तव हे झाले यास्तव ईश्वर प्रत्यक्षपणे ईशपुरुष म्हणजे गॉड मॅन होतो व मानव जातीमध्ये स्वतःच्या उच्चतमात उच्च किंवा पुराण पुरुषाच्या दैवी दर्जाचा अनुभव घेत तत्कालीन ज्या कुतुब किंवा सद्गुरू किंवा पुराण पुरुषांच्या द्वारे मानवाचे जीवन जगतो. म्हणजेच अवताराच्या बाबतीत बाबांनी पुढे सांगितलं या कारणासह. कोणत्या कारणासह? कारण त्याला उत्क्रांती नाही, पुनर्जन्म नाही. तो सरळ ईश्वर मानव म्हणून खाली अवतरित होतो. त्या कारणासाठी जेव्हा ईशपुरुष येतो आणि मानव जातीमध्ये स्वतःच्या उच्चतमात उच्च म्हणजे हायेस्ट ऑफ द हाय किंवा पुराण पुरुष, एन्शंट वन, हा दर्जा तो अनुभवतो. त्या तत्कालीन ह्या कुतुब किंवा सद्गुरू किंवा पुराण पुरुषांच्या द्वारा
मानवाचे जीवन म्हणजे कुठल्याही पुनर्जन्म उत्क्रांती ह्या प्रक्रियेतून न जाता जो ईश्वर स्वतः डायरेक्ट मनुष्य म्हणून अवतरित होतो, तो स्वतः ईश्वर असूनही मानवाचं जीवन जगतो. हे महत्वाचं आहे इथे. पुढे बाबा सांगतात मूलतः सत्याच्या अनुभवात मुळीच फरक नसतो. मग शिवात्मे मजुबियतच्या, तुर्य अवस्थेच्या, सुलुकेतच्या किंवा कुतुबियतच्या दैवी दर्जात असो. आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इथे अनुभव जे यथार्थ सत्य आहे, ईश्वरत्व आहे, चेतना आहे, अनुभव सत्य म्हणून ईश्वर म्हणून जो अनुभव असतो तो सगळ्यांचा सारखा असतो. मग तो फना फिल्ला असू दे, पूर्ण पुरुष असू दे, अवतार असू दे, सगळ्यांचा अनुभवात कुणाचाही फरक नसतो. फरक असतो तो चेतनेत फरक असतो. अनुभवात फरक असता तर ईश्वर एक आहे असं म्हणता आलं नसतं. जेव्हा आपण म्हणतो की ईश्वर एक आहे तेव्हा अनुभवात ईश्वर म्हणून फरक कधीही पडणं शक्य नाही. म्हणजे ईश्वरत्वाच्या त्यांच्या अनुभवात कधीच फरक नसतो. मग ते शिवात्मे असू दे, मझुबियत असू दे, तुरिया अवस्था असू दे, सुलुकियत असू दे किंवा कुतुबियत असू दे, फरक कोणता असतो? त्यांचा जो दैवी दर्जा आहे, त्यांना जे अधिकार दिले आहेत, त्यांना जे कर्तव्य दिलेले आहेत, त्यांची जे चेतना सुद्धा आता त्यांची दैवी चेतना असते, त्यातही फरक नसतो. फक्त त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फरक असतो, त्यांच्या दर्जामध्ये फरक असतो. एकदा लक्ष्य प्राप्ती झाली की सर्व शिवात्मे सर्व दैवी दर्जांमध्ये निस्संदेह व जाणीवपूर्वक अपरिमित आनंदाच्या वारसाचा उत्स्फूर्तपणे व जाणीवपूर्वक त्यांच्या स्वतःच्या अनंत ज्ञान, अनंत शक्ती व अनंत आनंदाच्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा अनुभव घेत सदैव उपभोग घेणे सुरू करतात. एकदा ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाला की जी अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद अवस्था आहे ती सगळ्यांची सारखी असते. त्याच्यात निस्संदेह एकसारखी असते, काहीही फरक नसतो आणि त्याचा जाणीवपूर्वक अनुभव सगळेच उत्स्फूर्तपणे आणि जाणीवपूर्वक स्वतःच्या त्या त्रिगुणांचा, प्रकृतीचा, ईश्वराची जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, हे सगळेच त्याचा उपभोग घेतात. त्याच्यात काही अनंत ज्ञानात, शक्तीत, आनंदात, ज्ञानात काहीही फरक नाही, सगळ्यांचा सारखा असतो. फरक कुठे आहे? कुणाला ड्युटी आहे, कुणाला नाही. कोण त्याचा उपयोग इतरांसाठी करतं आणि कोण उपयोग करू शकत नाही. उपभोग सगळेच घेतात. ज्याला ज्यांना गॉड रिअलायझेशन मिळालं, मग ते तुर्या अवस्था असो, कुतुबियत असो, शिवात्मा असो, जीवात्मा असो, अनंत आनंदाचा उपभोग सगळे घेतात. त्याचा उपयोग कोणी करायचा आणि कोणी नाही, याच्यामध्ये फरक आहे. पुढे अच्छा, इथे आता एक पुरवणी 29 आहे, ती पण आपण सध्या पेंडिंग ठेवू आणि पुढचा पॅराग्राफ घेऊ. पण त्याआधी कुणाला काही प्रश्न विचारायचे का, काही शंका आहे का? कारण हा टॉपिक महत्वाचा आहे. किंवा मग आपण नंतर प्रश्न उत्तर घ्यायचे किंवा प्रार्थनेनंतर घ्यायचे, ते तुम्ही ठरवा. प्रश्न कुणाला नसेल तर आपण पुढे वाचन सुरू ठेवू. जय बाबा. ठीक आहे, कुणाचा काय हँड रेज? जय बाबा. पुढे कंटिन्यू करूया. तथापि त्यांच्या दैवी दर्जातील फरक हा त्यांच्या अपरिमित त्रिप्रकृतीच्या अनुभवामुळे नसून तो अनंत ज्ञानाच्या सुलुकेच्या विज्ञान भूमिकेत त्यांच्या प्रस्थापनानंतर व कुतुब म्हणून नरनारायणाचे जीवन जगत, अनंत शक्ती हाताळण्याची, अनंत ज्ञानाचा उपयोग करीत व त्याच वेळी अनंत आनंदाचा उपभोग घेत अपरिमित शक्ती हाताळण्याच्या अवकाशात आहे. आता इथे बाबा महत्वाचा फरक सांगतात. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदात फरक नाही. उपभोग से सगळेच घेतात. फरक कसा आहे? त्यांच्या दैवी दर्जा किंवा स्थितीतील आहे. तो स्थिती काय आहे? ती स्थिती त्यांच्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अनुभवामुळे नसून विज्ञान भूमिका. आता आपल्याला इथे विज्ञान भूमिका समजून घ्यायला हवी, ती वेळ आलेली आहे. ईश्वर साक्षात्कार कधी मिळतो? आपण मगाशीच बघितलं.
संस्कारांचा बुडबुडा फुटल्यानंतर तो आत्मा अनुभवतो की मी ईश्वर आहे. म्हणजे संस्कार सगळे नष्ट होणं जरुरी आहे ईश्वर साक्षात्कारासाठी. जर ईश्वर साक्षात्कारासाठी सगळे संस्कार नष्ट होणं जरुरी आहे, पण हा देह टिकवण्यासाठी सुद्धा संस्कार पाहिजे. मग सगळे संस्कार नष्ट झाल्यावर तो जो मनुष्य म्हणून ईश्वर साक्षात्कार त्याला प्राप्त झाला, आता तो मनुष्य म्हणून पूर्ण पुरुष म्हणून काम करणार, मॅन टू गॉड किंवा नरनारायण, मग तो कुठल्या संस्कारांच्या आधारावर करणार? तर त्यावेळी ते विज्ञानी जसं सूक्ष्म 1 ते 4 या भूमिकेतील कुठे असतात? सूक्ष्म जगतात असतात, त्यांचे संस्कार सूक्ष्म संस्कार असतात. 5 आणि 6 कुठे असतात? मनोजगतात असतात, त्यांचे संस्कार मनोसंस्कार असतात. तसं सद्गुरू जे असतात नरनारायण, ते विज्ञान जगत, त्यांचे विज्ञानी संस्कारांवर त्यांचं कार्य चाललेलं असतं. तर ह्या विज्ञानी भूमिकेत त्यांच्या प्रस्थापनानंतर कुतुब म्हणून नरनारायणाचे जीवन जगत, म्हणजे परफेक्ट मास्टर सद्गुरू, ते जे अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत शक्ती हाताळण्यासाठी, पहा आता हे महत्वाचं आहे, त्यांना कशा मिळालेल्या आहेत? अनंत शक्ती मिळालेल्या आहेत ईश्वराच्या. त्या अनंत शक्ती ते कसा वापर करणार? अनंत ज्ञानाच्या आधारावर, अनंत ज्ञानाच्या उपयोगाने ते अनंत शक्तीचा उपयोग करणार. अनंत ज्ञानाचा उपयोग करून अनंत शक्ती इतरांसाठी वापरणार. म्हणजे कसं? सद्गुरू झाल्यावर कोण कोणत्या भूमिकेत आहे, कुणाला कुठल्या भूमिकेतून कुठे न्यायचंय, कुणाला अध्यात्म पथावर आणायचंय, कोण सद्गुरू बनण्याची त्याच्या ललाटी लिहिलेलं आहे, भाग्यात आहे, कुणाला ईश्वर साक्षात्कार देण्यासाठी तयार आहे, हे एका जागी बसून त्याला कसं कळणार? अनंत ज्ञानाच्या आधारे त्याला कळणार की कुणाला कोणतं मदत हवी आहे, आणि त्याप्रमाणे ती मदत अनंत शक्ती ते त्यांना देणार. म्हणजेच अनंत शक्तीचा वापर अनंत ज्ञानाच्या माध्यमातून ते करणार. त्याच वेळी ते त्रिगुणात्मक पैलूंचाही उपभोग घेणार. म्हणजे अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि आनंदाचा उपयोग ते करणार, उपभोग घेणार. आता ह्या अनंत आनंदाचा उपभोग घेत असताना अपरिमित शक्ती हाताळण्याची ही जी त्यांचा स्कोप आहे, हे जे अवकाश आहे, की अनंत शक्तीचा उपयोग अनंत ज्ञानाच्या आधारे ते कसा करतात, ते कशा पद्धतीने ते हाताळतात, हे समजणं, हे त्यांचा जो दर्जा आहे, त्यांना जे त्याच्याबद्दल त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये तो फरक आहे. त्यांच्या दैवी दर्जामध्ये जो फरक आहे तो हा फरक आहे. पुढे बाबा सांगतात, कुतुब किंवा सद्गुरू व अवतार यांच्या दिव्य दर्जातील फरक हा आहे की कुतुब वैश्विक उत्क्रांतीच्या समग्र प्रक्रियेतून गेल्यानंतर नरनारायण म्हणून ईश्वराच्या जीवनात प्रवेश करतो व ते तो जगतो. परंतु अवताराला उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून मुळीच जावे लागत नाही, कारण अवतार हा ईश्वराचा उच्चतम दर्जा आहे, जेथे ईश्वर सरळ सरळ मानव होतो व पृथ्वीवर ईशपुरुष म्हणून जगतो. इथे कुतुब म्हणजेच सद्गुरू किंवा परफेक्ट मास्टर किंवा नरनारायण आणि अवतार याच्यात काय फरक आहे ते महत्वाचा मुद्दा बाबांनी इथे समजावून सांगितलाय, की त्या दोघांचाही दर्जा दिव्य आहे. त्यांच्या दिव्य दर्जात फरक काय आहे, की जो सद्गुरू किंवा परफेक्ट मास्टर किंवा पूर्ण पुरुष किंवा कुतुब आहे तो मॅन टू गॉड आहे. मनुष्य जन्मात त्याने ईश्वरत्व प्राप्त करून अमर्याद चेतना प्राप्त केलेली आहे. म्हणजे तो जीवात्म्याचा परमात्मा आणि मग शिवात्मा झालेला आहे. म्हणजे उत्क्रांती, पुनर्जन्म, आंतरवर्ती उत्क्रांती या सगळ्या प्रक्रियेतून नरनारायणाला जावं लागतं, पूर्ण पुरुषाला जावं लागतं. परंतु अवताराला पुनर्जन्म, उत्क्रांती, आंतरवर्ती उत्क्रांती या सगळ्या प्रक्रियेतून अवताराला मुळीच जावं लागत नाही, कारण अवतार हा
सरळ ईश्वर म्हणूनच अवतरित होतो आणि हा ईश्वराचा उच्चतम दर्जा आहे. अवतार हा ईश्वराचा उच्चतम दर्जा आहे. उच्चात उच्च म्हणजे हायेस्ट ऑफ द हाय असा तो अवताराचा दर्जा आहे, जिथे ईश्वर सरळ सरळ मानव म्हणून पृथ्वीवर ईश पुरुष किंवा गॉड मॅन म्हणजेच अवतार म्हणून डायरेक्टली अवतरित होतो. हे अत्यंत महत्वाचं आहे, जे आपल्याला बाबा प्रेमी जगामध्ये बहुतेक सगळ्यांना हे ठाऊकी आहे. ईश्वराचे जीवन जगण्यात सद्गुरू किंवा कुतुब व अवतार किंवा साहेबे व जमा तेच अनुभव घेण्याच्या संदर्भात दोघेही सारखेच आहेत. दोघेही ईश्वर जीवन जगतात व दोघेही मायेच्या जीवनाच्या प्रत्येक स्तरावर व प्रत्येक भूमिकेवर आहेत. एकाच वेळी दोघेही निम्नतमाच्या स्तरापासून तो उच्चतमाच्या स्तरावर आहेत. असे असूनही अत्यंत महत्वाचा व केवळ फरक जो आहे तो असा की कुतुब ज्या स्तरावर नटतो व अवतार ज्या स्तरावर तसा होतो. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे बाबांनी सांगितलं. एक साम्य पण सांगितलंय आणि एक महत्वाचा फरक पण सांगितलाय. कशामध्ये? आता आपण आत्मा मागे गेला, आत्म्याचा जीवात्मा झाला, जीवात्म्याचा शिवात्मा झाला. आता जीवात्म्याचा परमात्मा आणि शिवात्मा झाला. आता आपण हा शिवात्मा आणि अवतार म्हणजे पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू आणि अवतारातला फरक बाबा साम्य आणि फरक सांगतात. अवतार आणि पूर्ण पुरुष किंवा सद्गुरू हे दोघेही अनुभव घेण्याच्या संदर्भात सारखेच आहे. का? दोघेही ईश्वराचं जीवन जगतात. दोघेही या मायेच्या जीवनात मायेच्या जगात असतात. दोघेही मायेच्या प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक भूमिकेवर जगतात असतात. म्हणजे कसं की ते दोघे कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे सर्व काही त्यांच्यात आहे आणि सर्व काही त्यांच्यातून आहे. ते आपण जे म्हणतो जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरामध्ये ईश्वर आहे. म्हणजे प्रत्येकामधलं जीवन ते ईश्वर म्हणून जगत असतात. मग ते सुरेश भाऊ मधलं असो, अरविंद मधुकर मधलं असो, तुमच्या प्रत्येकातलं जीवन ईश्वर जगत आहे. किड्या मुंगीतलं असो, गाढव माकडातलं असो, प्राण्यातलं असो, जलचर असो, पक्षी असो, त्या प्रत्येका जीवात्म्याच्या मार्फत ईश्वर स्वतः ते जीवन जगत असतो. म्हणजेच स्थूल भूमिका, सूक्ष्म जगत भूमिकांमधलं 1 ते 7 भूमिका असो, त्या भूमिकांमधल्या साधकांचं जीवनही तो ईश्वरच त्या साधकांमार्फत जगत असतो. म्हणजेच सद्गुरू हाही ईश्वर साक्षात्कारिक म्हणजे ईश्वर आहे आणि गॉड टू मॅन अवतारही ईश्वर आहे. ते दोघंही स्थूल सूक्ष्म मनो सगळ्या भूमिकांवर ईश्वराचं जीवन जगत असतात. प्रत्येक भूमिकेवरही ईश्वराचं जीवन जगतात आणि एकाच वेळी ते दोघेही खालच्या स्तरापासून उच्च स्तरावर ते आहेत. म्हणजे किडा मुंगी पाषाणापासून ते मनोजगतातल्या 6व्या भूमिकेपर्यंत 7व्या भूमिकेतल्या फणापर्यंतही तो ईश्वरच ते जीवन जगत असो. असं असूनही सगळ्यात महत्वाचा फरक कुतुब किंवा पूर्ण पुरुष, सद्गुरू आणि अवतार याच्यात असा आहे, तो म्हणजे पूर्ण पुरुष पूर्णत्व प्राप्त केल्यावर परमात्म्याचा जीवात्माचा परमात्मा आणि परमात्म्याचा शिवात्मा झाल्यावर पूर्णत्व प्राप्त केल्यावर विज्ञानी भूमिकेतून विज्ञानी संस्कारातून या सृष्टीतलं जे काही मानवाचं जीवन आहे ते जीवन जगण्याचं एक प्रकारे सद्गुरू नाट्य करतो, अभिनय करतो. मनुष्याचं जीवन शिवात्मा झाल्यानंतर जगण्याचं नाट्य करतो कुतुब. परंतु अवतार नाट्य करत नाही, खरोखरी तो ते जीवन सामान्य मनुष्याचं जगतो. मग ते न्यू लाईफ मधलं भिक्षा मागणं असो किंवा गुरुप्रसाद मध्ये अगदी शहेनशाह का शहेनशाह म्हणून जीवन जगणं असो, ते वास्तविक जीवन अवतार जगत असतो. तिथे त्याचं विज्ञान भूमिकेतून नाट्य चाललेलं नसतं.
ते योगायोग संस्कारातून ते जीवन तो जगत असतो आणि कुतुब विज्ञानी संस्कारातून जीवन जगत असतो. हा मूलभूत फरक पूर्ण पुरुष आणि अवतारामध्ये आहे. नटण्याचा आणि होण्याचा मुद्दा स्पष्ट करायचा झाल्यास पुष्कळ व असंख्य उदाहरणं देणं शक्य आहे. बाबा पुढे सांगतात की हे जे नटणं आहे, नटतो तो पूर्ण पुरुष नटतो, मनुष्य म्हणून नाट्य करतो, परंतु अवतार प्रत्यक्ष मनुष्य होतो ईश्वर असताना. मग हा मुद्दा स्पष्ट करायला भरपूर उदाहरणं देता येतील बाबा सांगतात, परंतु सामान्य मनुष्याला समजण्यासाठी आजारीपणा उदाहरण म्हणून उपयोगी येईल. इथे बाबांनी आजारीपणाचं उदाहरण त्याच्यासाठी दिलेलं आहे. कसं की आजारी पडण्याचं जे आहे त्या माध्यमातून बाबा कुतुब आणि अवतारातला फरक समजावून सांगतायत. जसे कुतुब किंवा सद्गुरू आजारी पडू शकत नाही व पडणारही नाही, वा जेव्हा तो आजारी पडल्याचे आढळते तो आजाराचा त्याचा केवळ अभिनय असतो. बाबा सांगतात एकदा तो जीवात्म्याचा परमात्मा, परमात्म्याचा शिवात्मा म्हणजे पूर्ण पुरुष झाला की तो आजारी पडू शकत नाही, कारण तो ईश्वर आहे. आता ईश्वर असूनही तो मनुष्याचं जीवन जगतो, म्हणजे मनुष्याचं जीवन जगल्याचा अभिनय तो करतो. तो कधी आजारी पडत नाही, पण जेव्हा केव्हा तो आजारी पडल्याचं लोकांना आढळतं तेव्हा तो आजारी पडल्याचा केवळ अभिनय करतो. जेव्हा लोक त्याला प्रत्यक्षात आजारी असलेले पाहतात ते त्याला आजारी असलेले पाहत नाही, परंतु यथार्थाने ते त्याचा आजार ज्याचा त्याने उत्कृष्ट अभिनय केलेला असतो पाहतात, कारण तो सद्गुरू आहे व मूर्तिमंत पूर्णता आहे, जणू तो आजारी आहे असा अभिनय करतो. म्हणजे जेव्हा लोक त्याला बघतात आजारी आहे तेव्हा तो खरा आजारी नसतो, तो अभिनय असतो आणि तो परफेक्ट मास्टर आहे, त्यामुळे त्याचा अभिनय पण परफेक्ट असतो. उलट पक्षी जेव्हा लोक अवताराला आजारी पाहतात तो प्रत्यक्षात आजारी पडलेला असतो व तो अक्षरशः आजारी असतो, परंतु जरी अवतार प्रत्यक्षात आजारी झाला तरी त्याच्या पाठीशी अनंत शक्ती, अनंत ज्ञान व अनंत आनंद उभे असतात. जेव्हा अवताराला तुम्ही आजारी आपण बघतो आजारी पडलेला, मग बाबाची ती पोटदुखी असू दे, बाबांचं कुल्ह्याचं दुखणं असू दे, किंवा इतर बाबांना जे रक्त कमी झालं, ॲनिमिया झाला, युरिया वाढला, हे जे काय अवताराचे आजार आहे ते खरोखर अवतार ते आजार स्वतःवर ओढून सृष्टीच्या यातना संस्कार स्वतःवर ओढून घेतो. म्हणजे तो खरा आजारी असतो अवतार. सद्गुरू आजाराचा अभिनय करतो पण अवतार खरा आजारी असतो, परंतु अवताराच्या ठाई सुद्धा अनंत शक्ती, अनंत ज्ञान असतात आणि त्या त्रिगुणात्मक पैलूंच्या द्वारे त्या बेसवर, त्या आधारावर तो हे अनंत यातनामय जीवन जगत असतो. तर आपण इथे आज थांबूया, वेळ पण झालेली आहे. निलिमाताई तिजारे तुम्हाला प्रार्थना दिलेली आहे. मी तोपर्यंत बघते की आरती कुणाला द्यायची, आरती दुसऱ्या कुणाला देऊया बरं का. तुम्ही फक्त प्रार्थना म्हणाल आणि बरोबर 7 वाजता, हो बरोबर 7 वाजता प्रार्थना सुरू करा. अरविंद माखलूर कोण आहे? अरविंद माखलूर म्हणणार तू. सुरेश भाऊ खुजे, मनीषा खुजे, सुरेश खुजे आरती करतील आज. ठीक आहे, ठीक. निलिमाताई प्रार्थना करतील आणि तुम्ही आरती कराल. ठीक आहे. जय बाबा. हा वेळ झालेली आहे. निलिमाताई प्रार्थना सुरू कराल. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहेस. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तू तर्क व कल्पना या पलीकडेही आहेस. तू अविनाशी आहे. तू सतत व पथितकारी आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविर्भाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस.
तू सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेल्या तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमात्मा असून परात्पर परब्रह्म आहेस. तू परब्रह्म, अलाह, इलाही, एजदान, अहुरमज्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दया सागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्यात त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. आमेन. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जावे नारे जहलतनीय करपुर रत्न फरमातो चलागी आस बख्शोने के बख्शे नूरई मातो अयामुरु सद्मेहर बाबा चरण कर पूर्ण धरिये सदाना जातकी वाके पथई बैठो मेहर बापू तुझे हकीकत दीने आरती याय बहदत मार पतनो होई तू फातू हमोर प्रवन साले खबदे यानी गदन के पर आत्मानानी चलेनो तारीर पाटू खुदाना कृष्णनो चालू पिलाई मस्त मने करी जान सदके साकिया ईद पयमातु
हमारी नाव भर धरिए तरावे, तो हमें तरिए हमारा खुदाए मेहर बाबा, शनि देवा तू हमारा ना खुदाए मेहर बाबा, शनि देवा तू बुझावे नार गलतनी कर तुझ रत्न फरमातू चलागी आस भक्तों में के भक्त नूरई मातू। अवतार मेहर मेहर बाबा बाबा की जय। की जय. मेहरा रामडोकर जय बाबा. आरती म्हणाल. मेहरा जय बाबा. जय बाबा. थँक्यू. अवतार मेहर बाबा की जय. मेहर बाबा श्री गुरु राया, तव चरणा वंदुनी पावना, तव चरणा वंदुनी प्रीतीची फुलबात लावूने ओवाळू आरती. अहं भाव कर्पूर जाळुने अर्पी मन पुष्पा, राजसा अर्पी मन पुष्पा. ओवाळू प्रीतीने माझ्या श्री सद्गुरु राणा. प्रेम सागरा ज्ञान दीप तव तेज शांत पसरवी, अंतरी तेज शांत पसरवी. स्नेही उजळल्या पंचही प्राणांच्या ज्योती. प्रशांत सुंदर मूर्ती तुझी मज आनंदे डोलवी. प्रियतमा आनंदे डोलवी. पुण्यदर्शने तुझा उसळती हर्षोर्मे हृदयी. स्वीकारी सप्रेमे मजला तुझी विनती. सद्गुरु तुझशी विनती. मम दूर करोने सस्वरूपी घे. मेहर बाबा श्री गुरु राया, तव चरणा वंदुनी पावना, तव चरणा वंदुनी. प्रीतीची फुलवात लावूने ओवाळू आरती. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. छान छान. मुलगी पण होती का? जय बाबा. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल. हा, सगळेजण छान सामील झाला. थँक्यू. जय बाबा. 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 काकू जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. जय जय बाबा. बाबा. जय जय बाबा. बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सर्वांना जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय ताई बाबा. जय बाबा. आणि आरती जय बाबा. तुझी जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय जय बाबा. जय बाबा. जय बाबांचा बाबा. जयकार करूया तीनदा बाबांचा जोरदार. अवतार मेहर बाबा
जय अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा। थँक्यू बाबा. जय बाबा. हा. जय बाबा. जय बाबा जय बाबा. जय बाबा ताई. थँक्यू. जय बाबा गुरुजी जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. थँक्यू फॉर जॉईनिंग. जय बाबा. जय बाबा.